बरं, आता पहिलं लेक्चर जे झालंय आपलं ते कशात झालंय? बेसिक नंबर 1. आता बेसिक नंबर 1 त्याचं नाव काय होतं? सब्जेक्ट किंवा सब्जेक्ट प्रोनाऊन. ऍपमध्ये ते लगेच अपलोड वगैरे झालेले. ऍपमध्ये तुम्ही पाहू शकता. ज्यावेळेस तुम्हाला फीज वगैरे पेड केली की तुम्हाला लगेच ऍक्सेस देत येतं. ते 6 महिन्यापर्यंत तुम्ही ते लेक्चर पाहू शकता. किती वेळा पाहू शकता, कधीही पाहू शकता. ते रेकॉर्डेड राहते त्यामध्ये. तर आता बघा, आपण सब्जेक्टमध्ये बघितलं होतं की इंग्लिशमध्ये 8 सब्जेक्ट येतं. कोणकोणते येतं? आय, वी, ही, शी, इट, यू आणि दे. बरोबर. मग आय स्वतःसाठी आहे, सिंग्युलर आहे. वी म्हणलं की त्याच्यामध्ये आपण पण असतो, प्लुरल आहे. ही म्हणलं की मेल जेंडरसाठी आहे, सिंग्युलर आहे. शी म्हटलं की फिमेल जेंडरसाठी आहे. इट म्हणलं की निर्जीव वस्तू, पण कशी? सिंग्युलर. एकच निर्जीव वस्तू असेल तर आपण काय वापरायचं? इट वापरायचं. दे कधी वापरायचं? तर सजीव आणि निर्जीव दोन्हींसाठी वापरायचं. आणि दे आपलं कसं आहे? प्लुरल आहे. कसं आहे? प्लुरल. आता त्यानंतर त्याच्या पुढे आपण बघितलं होतं की नाऊन पण कधी कधी सेंटेन्सच्या सुरुवातीला येतं. मग नाऊन सिंग्युलर असेल किंवा नाऊन प्लुरल असेल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बघितलं होतं इट आणि दे मधला फरक. काय फरक आहे? तर इट सिंग्युलर आहे आणि निर्जीव वस्तूंसाठी वापरायचं. दे आपलं प्लुरल आहे, सजीव आणि निर्जीव या दोन्हींसाठी वापरायचं. पण मॅजिक बॉक्स मध्ये आपण बघितलं होतं की चाइल्ड असेल, किड असेल, बेबी असेल, एखादा ॲनिमल असेल, एकच ॲनिमल किंवा एकच बर्ड असेल तर आपण काय घ्यायचं? इट. पण चाइल्डचं प्लुरल केलं चिल्ड्रन, किडचं प्लुरल केलं किड्स आणि बेबीचं प्लुरल केलं बेबीज. ॲनिमल एकच आहे, त्याच्याऐवजी अनेक ॲनिमल आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल टायगर्स, अनेक ॲनिमल आहेत. एकच बर्ड आहे तर इट आणि अनेक बर्ड येतात. समजा स्पॅरोज म्हणजे अनेक पक्षी, अनेक चिमण्या येतात, तर आपण तिथं काय घेणार होतं? दे. हे एवढं आपण बघितलं होतं आहे का नाही. आणि मग काही एमपीएससीचे एक्झाम्पल वगैरे आपण सॉल्व्ह केले होते. क्लर्कला वगैरे राज्यसेवेला आलेला आहे का नाही. आता आपलं आहे बेसिक नंबर 2. म्हणजे बघा, काल मी लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं की कोणत्याही भाषेचं सेंटेन्स असेल त्याच्यामध्ये सेंटेन्सच्या सुरुवातीला कोण येतो? सब्जेक्ट येतो. आता इंग्लिशमध्ये सब्जेक्टच्या नंतरून कोण येतो? वर्ब येतो. कोण येतो? वर्ब येतो. मग आता आपल्याला आपलं जे बेसिक नंबर 2 आहे त्याचं नाव काय आहे? वर्ब आहे. काय आहे? वर्ब. आता तुम्हाला एकदम सगळ्यात सुरुवातीला एकदम लिंबू टिंबू काम आहे, एकदम सोपं. म्हणजे तुमचं चुकणार नाही. 7 पैकी 7 मार्क पडणार तुम्हाला, त्यात काही डाऊट नाहीये. तुम्हाला फक्त काय करायचं? याच्यामधलं वर्ब सेपरेट करायचंय. वर्ब सांगायचंय मला. आता तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी मी सांगितलं, बरोबर. वर्ब म्हणजे काय असतं? ज्याच्यामध्ये ऍक्शन असते त्याला आपण काय म्हणायचं? वर्ब. चला मग आता सांगा याच्यातलं वर्ब कोणतं आहे? सीइंग. ओके. त्यानंतर याच्यामधलं सांगा बरं आता. सिटिंग. ओके. आता याच्यामधलं सांगा बरं. वेटिंग. ठीक आहे. त्यानंतर याचं रायटिंग. त्यानंतर याचं काय? पेंटेड. बरं, हे पेंटेड नक्की लॉक किया जाय का? ठीक आहे. अजून सांगा. पास्ट. ओके, म्हणजे तुमचं पासड. ह्याच्यातलं सांगा. लॉन्चेस. ओके. आता वर्ब सेपरेट केलेले, मार्क द्यायचे. तर काय वाटतंय बरं तुम्हाला? 7 पैकी किती मार्क पडते ना? 7 नक्की? विश्वास आहे का? बघा खरं. बरं, 5व्या नंबरचा सांगा. ह्याचं चेंज करायचं असलं चला. कोणतं आहे? गेट. बरं ठीक आहे, चला. ओके. चला आता किती पडते ना? मेजर किती पडते ना? 2. मेजरनी लईच कमी मार्क धरलेले जर का. तुम्हाला काय वाटतं इकडं? नारी शक्ती 7 पैकी 7 नक्की? बरं ठीक आहे. 6 म्हणतात कोणी 7. मग मार्क देऊ काय मी? हे पेंटेड तर चुकलेलेच आहे, त्यात काय वाद नाही. ठीक आहे, त्यामुळं त्याचा मार्क हे गेट धरतो मी, पण ते पेंटेड चुकलेले. आता पहिल्यापासून मार्क देतो बघा. मार्क. तर पहिलं जे सेंटेन्स आहे याच्यामधलं आय एम सीइंग अ फिल्म टुनाइट, ह्याच्यामधलं हे जे वर्ब आहे ते चुकलंय. दुसरं, दे वर सिटिंग इन अ गार्डन व्हेन आय सॉ देम, हे पण चुकलंय. त्यानंतर वी हॅव बीन वेटिंग फॉर जॉन विक 4 सिन्स 2017, चुकलंय हे पण. त्यानंतर काय? द ऑथर विल बी रायटिंग, हे पण काय झालंय? चुकलंय. त्यानंतर दे विल गेट, हे पण काय? चुकलंय.
मेजर तुमची भविष्यवाणी खरी होती वाटतंय. 5 तर चुकले तर. आता 6वं जे आहे ते एकदम बरोबर आहे आणि 7वं जे आहे ते पण बरोबर आहे. म्हणजे मेजर यांनी बरोबर अंदाज सांगितला. किती बरोबर, किती मार्क पडले तर 2 बरोबर आले तर एमपीएससी ला मायनस सिस्टीम असते. मग त्या 5 प्रश्नांचे मायनस किती होते ना, 1.25 मार्क. म्हणजे तुम्हाला मार्क किती पडले 0.75. किती पैकी 7 पैकी एवढे मार्क पडलेले बरं का तुम्हाला. म्हणजे वर्ब ओळखायचं तुम्ही चुकलेत. मग आता कस काय चुकले असते ना, म्हणजे तुमचं जे उत्तर आहे ते निम्म बरोबर आहे आणि निम्म काय झालेलं आहे चुकलेले. कळालं. मग आता बघा कस काय चुकलंय काय चुकलंय ते आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं. याचं उत्तर मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे. एक तासापर्यंत सस्पेन्स आहे याचा की नेमकं याचं उत्तर नेमकं काय होतं. 0.75 मार्क. हे जर का घरच्यांनी व्हिडिओ ऐकला तर लगेच फोन यायला बसलाय, तुम्हाला म्हणते या माघारी भाऊ आपलं, आहे का नाही. तर काय टेन्शन घेऊ नका. आता बघा वर्ब म्हणजे काय असतं, का चुकलं ते सांगतो. आता बघा एकदम सोपं आहे. वर्ब म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला त्याच्यामध्ये ऍक्शन करावं लागते. तुम्हाला गाणं म्हणायचंय ऍक्शन करावं लागणार, रडायचंय ऍक्शन करावं लागणार आहे, डान्स करायचंय ऍक्शन करावं लागणार आहे, बसायचंय ऍक्शन करावं लागणार आहे. मग हे राईट आसन, सीट आसन, प्ले आसन, डान्स आसन हे सगळे काय आहेत आपले वर्ब येतात. काय येतं वर्ब. पण आपले जे वर्ब आहे का नाही, वर्ब हे जे वर्ब आहे या वर्बचं असं आहे की हे जे वर्ब आहे ना, या वर्बचे आपण किती टाईप करणार तर 2. किती टाईप करणार तर 2. मग इथं असे 2 टाईप करतो बरं का, इथं 2. ओके. आता टेन्शन घेऊ नका, मराठी सारखं इंग्लिश मध्ये नसतं. मराठीमध्ये असतं ना नामाचे मुख्य प्रकार किती असे प्रश्न असते. पण इंग्लिश मध्ये तसा कधीही प्रश्न येत नाही की वर्बचे मेन टाईप कोणते, सब टाईप कोणते, कसाही असा प्रश्न येत नाही. आता वर्बचे किती टाईप केले मी 2. आता पहिला जो आहे याचं नाव लिहितो बरं का मी, ऑक्झिलरी वर्ब. काय लिहितो ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी ऐकलंय तुम्ही कधी, ऐकलंय मॉडल ऑक्झिलरी ऐकला असेल रे. नुसतं ऑक्झिलरी ऐकलाय काय, नसेल ऐकला. दुसरा जो टाईप आहे तो आहे लेक्सिकल. काय आहे लेक्सिकल. आता हे ऐकलाय काय, नाही ऐकला. पण हे ओळखीचं आहे तुमच्या, एकदम ओळखीचं आहे, फक्त तुम्हाला हे नाव माहिती नव्हतं. बघा ऑक्झिलरी वर्ब आहे, याला आणखीन एक नाव आहे ते म्हणजे सपोर्टिंग वर्ब. कोणतं आहे सपोर्टिंग वर्ब. सपोर्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे काय, तुम्ही टाकलं ना मम्मी पप्पाच फोटो खाली सपोर्ट सिस्टीम, भावाचा बहिणीचा फोटो टाकून, म्हणजे सपोर्ट म्हणजे काय मदत करणारे असा त्याचा अर्थ असतो. सपोर्टिंग वर्ब नाव माहिती आहे, नाही माहिती. बरं याला आणखीन एक नाव आहे बघा प्रिन्सिपल वर्ब. काय प्रिन्सिपल वर्ब. आता हे दोन्ही नावं नाही माहिती, पण आता तुम्हाला हे वर्बचे दोन्ही पण टाईप माहिती आहे कारण तुमच्या ओळखीचे नावं सांगतो मी. आता याला आणखीन एक नाव आहे ते म्हणजे हेल्पिंग वर्ब. काय नाव आहे हेल्पिंग वर्ब. ओके. हेल्पिंग वर्ब माहिती आहे की नाही तुम्हाला, ऐकलंय ना तुम्ही शाळेमध्ये. आता तुम्हाला शाळेतलं नाव सांगतो, मराठीतून त्याला म्हणतात सहाय्यकारी क्रियापद. हे ऐकलंय तुम्ही, ऐकलंय का. पण आता आपल्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणायचं नाहीये, आपण काय म्हणणार हेल्पिंग वर्बच म्हणणार. काय म्हणणार हेल्पिंग वर्ब. ओके. मग आता मी काय करतो याला शॉर्टकट करतो, ह्याचा शॉर्टकट करतो. या दोघांचं इनिशियल घेतो फक्त. काय इन रे एच व्ही. हे सपोर्टिंग वर्बचं काय इन एस व्ही आणि ऑक्झिलरीचं काय इन ए व्ही. ओके. आता इथं लेक्सिकल आहे, लेक्सिकलचं एल व्ही. लेक्सिकल एल म्हणजे लेक्सिकल आणि व्ही म्हणजे वर्ब. इथं प्रिन्सिपल पी व्ही म्हणजे पी म्हणजे प्रिन्सिपल आणि व्ही म्हणजे काय वर्ब. आणि ह्याला आणखीन एक नाव आहे ते म्हणजे मेन वर्ब. काय नाव आहे मेन वर्ब. आता मेन वर्ब तुम्हाला माहिती होतं की नाही, अरे नाव ऐकलं होतं ना मेन वर्बचं, का नव्हतं ऐकलं होतं ना. थांबा लिहू नका, आधी डोक्यात घुसून घ्या, मी नंतरून लिहायला तुम्हाला टायमिंग देतो. लिहू नका. सगळेजण जागेत का, तरी मला अजून लेक्चर सुरू झाले 3च मिनिटं झाले तरी सिरियसली वाटू राहिलीत मला. हा जागेत सगळे, अरे एनर्जी एकदम हायवर आहे ना. नक्की काय व्हायचं आपल्याला माहितीये ना, जॉबला लागायचंय माहितीये का नाही माहिती, नोकरी लागायचंय आहे का नाही. मग तुमची पांढऱ्या घोड्यावर मिरवणूक वगैरे काढणार आपण, आहे का नाही. त्यामुळे नोकरी लागायचंय. इथं गाणं बिणं लावायचंय तुम्हाला, आज तो दिवस आला, लावतो ना ते गाणं. त्यामुळे जर त्या गाण्यासाठी जागे राहा चांगले.
ठीक आहे. बरं आता बघा आपल्या वर्बचे दोनच टाईप, कोणतं? हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. हे त्याचे बाकीचे नाव होतं. हेल्पिंग वर्बलाच ऑक्झिलरी किंवा सपोर्टिंग म्हणायचं, आणि जे मेन वर्ब आहे यालाच लेक्सिकल किंवा प्रिन्सिपल वर्ब म्हणायचं. ओके. मग आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे की ह्याचे आणखीन सब टाईप होतं. आपलं जे ऑक्झिलरी वर्ब आहे याचे परत 3 टाईप पडतात. किती टाईप पडतात? 3. पहिला आहे तो म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी. दुसरा आहे तो म्हणजे मॉडल ऑक्झिलरी. कोणता आहे? मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरी. आणि तिसरा आहे तो म्हणजे मार्जिनल ऑक्झिलरी. मार्जिनल ऑक्झिलरी. मार्जिनल ऑक्झिलरी. हे 3 टाईप आहेत. मग आता बघा हा प्रायमरी ऑक्झिलरी याच्यामध्ये कोण येतो? तर आपला येतो टू बी. आता टू बी कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे बरं का. जे डेमो लेक्चरला आलते त्यांना टू बी म्हणजे काय माहिती आहे. आणखीन कोण आहे याचा? टू डू. आणि आणखीन कोण आहे? टू हॅव. ओके. आता मॉडल ऑक्झिलरीचं, मॉडल ऑक्झिलरी आपल्याला माहिती येतं. हे पाठत तुमचे बघा. मॉडल ऑक्झिलरीचे मी 2 कप्पे करतो. एक करतो प्रेझेंट आणि दुसरा करतो पास्ट. मग प्रेझेंट मध्ये बघा शाल आहे, या शालचा होणार शुड. विल आहे, विलचा काय होतो? वुड. कॅन आहे, कॅनचा काय होतो? कुड. त्यानंतर मे आहे, मेचा काय होणार आहे? माइट. त्यानंतर मस्ट आहे, याचं काय होतं? मस्टच. त्यानंतर आपला हॅव टू आहे, हॅव टू याचा काय होतो? हॅड टू. त्यानंतर आपला हॅज टू आहे, हॅज टू चा काय येतो? हॅड टू. त्यानंतर आपला नीड टू आहे, नीड टू. आणि डिअर टू आहे, डिअर टू. ह्या दोघांना पास्ट फॉर्म नाही, पास्ट फॉर्म नाही. आणि मग राहिला कोण? आपला यूज टू आहे, या यूज टूचं काय होतं? यूज टूच होतं. झाले एवढे आपल्या काय येतं? मॉडल ऑक्झिलरीचं. काय येतं? मॉडल ऑक्झिलरी. आता हे डिटेलमध्ये आपण शिकणार आहे बरं का, इथं फक्त नावं लिहिलेलं. आणि मार्जिनल ऑक्झिलरी मध्ये कोण कोण आहे? तर आपला यूज टू आहे, त्यानंतर नीड टू आहे, नीड टू आहे, आणि कोण आहे आपला? डिअर टू. हे तिघजण जे येतं ते काय मध्ये येतं? मार्जिनल ऑक्झिलरी मध्ये. मग आता बघा मी काय केलेलं आहे, वर्बचे किती टाईप केले? तर 2 टाईप केले. किती टाईप केले? 2. कोण कोणते सांगा बरं? एक हेल्पिंग वर्ब म्हणा, आपलं सोपं. हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. बरोबर का? अरे बरोबर आहे का? आता हेल्पिंग वर्बचे 3 टाईप केले. प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी, मार्जिनल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये कोण येतंय? टू बी, टू डू, टू हॅव. ओके. मॉडल ऑक्झिलरी मध्ये शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड टू, यूज टू, डिअर टू, ऑट टू. हे सगळे काय येणार आहेत आपल्या मॉडल ऑक्झिलरी मध्ये येणार. म्हणजे याच्यामध्ये आणखीन एक आपला राहिला होता तो म्हणजे ऑट टू, आणि याचं पण काय होतं? ऑट टूच होतं. ठीक आहे. आता मेन वर्बचे 2 टाईप. मेन वर्बचे पण किती टाईप पडतात? 2. मग पहिला जो टाईप आहे तो आहे स्ट्रॉंग वर्ब. काय? स्ट्रॉंग वर्ब. आणि दुसरा जो आहे तो आहे वीक वर्ब. काय? वीक वर्ब. आता जे स्ट्रॉंग वर्ब आहे याला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे इररेग्युलर वर्ब. काय? इररेग्युलर वर्ब. आणि वीक वर्ब ह्याला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे रेग्युलर वर्ब. काय? रेग्युलर वर्ब. आता हे स्ट्रॉंग वर्ब आहे ह्याचे 3 टाईप पडतात, आणि वीक वर्ब आहे याचा मोजून एकच टाईप पडतो. आणि मग हे सगळं झालं की आपलं बेसिक नंबर 1 झालं. आणि एवढं जर तुमच्या डोक्यात बसलं, बेसिक नंबर 3, बेसिक नंबर 3 झालं ना की तुम्हाला थोडे वाकडे तिकडे सेंटेन्स बनवायला येतात. 3 बेसिकचे लेक्चर झाले, आणि 4थं, 5वं, 6वं, 7वं, 8वं झालं की तुम्हाला सेंटेन्स बनवायला येतं. पण तुम्ही ट्राय केला पाहिजे बरं का, तर तुम्हाला सेंटेन्स 100% बनवायला येतं. 3रं किंवा 4थं लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला मी शिकवणार आहे की सेंटेन्स कसं बनतं. मग त्याचा उपयोग करून जे बोलण्याची प्रॅक्टिस करते ते बोलू पण शकतात. बरं आता ठीक आहे. चला आता काय लिहिलंय मी? वर्ब. वर्बचे सांगा बरं टाईप किती? तर 2. कोणकोणते? हेल्पिंग वर्ब, इकडं मेन वर्ब. हेल्पिंग वर्बचे परत खाली किती टाईप? 3. बघा इथं प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी, मार्जिनल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये कोण येतंय? टू बी, टू डू, टू हॅव. राईट. आणि मॉडल ऑक्झिलरी मध्ये आपलं माहिती आहे शाल, शुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट,
ते नंतर बघूत आपण. आणि मार्जिनल मध्ये पण काय आहे, यूज टू, नीड टू आणि डिअर टू. ठीक आहे, ते पण नंतर बघू. ते नाही लक्षात राहिले तरी काय अडचण नाही. आता मेन वर्बचे 2 टाईप केले मी. कोणते बरं? स्ट्रॉंग वर्ब आणि वीक वर्ब. ओके, अरे कळालं का? मग आता बघा, आपल्या डोक्यामध्ये ही जी डायग्राम आहे ती आपल्या डोक्यामध्ये राहिली पाहिजे. काय, कशी डायग्राम आहे ती बघा. वर्ब लिहिलंय, वर्बचे टाईप किती? इकडं सांगा, हेल्पिंग, इकडं मेन वर्ब, इकडं परत हेल्पिंगचे किती टाईप? 3. पहिला प्रायमरी ऑक्झिलरी, दुसरा मॉडल ऑक्झिलरी, तिसरा मार्जिनल. आणि इकडं मेन वर्बचे 2 टाईप केले. कोणते सांगा? स्ट्रॉंग वर्ब आणि ओके, क्लिअर आहे? अरे क्लिअर आहे? ठीक आहे, मग आता आपण त्याच्यातला एक एक घेऊ. आता हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब किंवा सपोर्टिंग वर्ब, बरोबर आहे. मग आता हेल्पिंग वर्ब कोणते? तर हेल्पिंग वर्बचे किती टाईप केले आपण? 3 केले ना. परत इथं लिहू सांगा आता 3 कोणते केले? प्रायमरी ऑक्झिलरी, बरोबर का? प्रायमरी ऑक्झिलरी. दुसरा कोणता आहे? मॉडल ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी. आणि तिसरा कोणता आहे? मार्जिनल ऑक्झिलरी, मार्जिनल ऑक्झिलरी. बरोबर आहे का? हे अरे लिहिलेलं बरोबर आहे नक्की? बरं, आता प्रायमरी ऑक्झिलरी सांगा. पहिला कोण आहे? टू बी आहे. दुसरा कोण आहे? टू डू आहे. तिसरा कोण आहे? टू हॅव आहे. ओके, आता मॉडेलचं सेपरेट बघू, इथं लिहित नाही मी. ठीक आहे, मग आता आपल्याला प्रायमरी ऑक्झिलरी सुरुवात करू. आता प्रायमरी आणि मॉडेल याच्यामधला फरक सांगतो. प्रायमरी म्हणजे जास्त महत्वाचा, आणि मॉडेल म्हणजे खालचा. मॉडेल म्हणजे काय? खालचा. आता हे जे मॉडेल ऑक्झिलरीत ना, यांना एक आपण नाव देणार आहोत. आता समजा बघा, तुम्ही बरेचसे जण जर का इथं आलाय मस्तपैकी ऐतिहासिक रोड, बालिकाश्रम रोडला आले, क्लास लावला इथं, बरोबर आहे की नाही? आल्या तुम्ही एंट्री बघितली असेल, मोठे बारे फ्लेक्स, आमच्या क्लासचे विद्यार्थी वगैरे क्लासवाले लावतात ना. अरे लावतात ना. काही क्लासच्या पुढे गुलाल वगैरे पडलेला असेल, तुम्ही लगेच मोटिवेट होता, अरे आपल्याला पण असं झालं पाहिजे, आहे का नाही? मग इथं आले पण तुम्ही चांगला अभ्यास केला नाही, किती भारी क्लास लावले आणि अभ्यास जर नाही केला तर काय उपयोग होत नसतो. तुम्ही किती भारी क्लास लावा, पण तुम्ही नंतर ते उचकूनच नाही बघितलं तर ऑटोमॅटिकली माणसाच्या मेंदूला हे असतं, विस्मरण होत चालतं माणसाच्या मेंदूचा. मग तुम्ही अभ्यास चांगला नाही केला आणि मग 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेलं, 4 वर्ष गेलं, 5 वर्षापर्यंत घरचे वाट बघत येतं. 6व्या वर्षी तुम्हाला पण कसं तरी वाटतं. आणि मग काय करावं लागेल बरं? 5-6 वर्ष वायाला गेले म्हणजे तुमचं ज्याच्यामध्ये डिग्री झाली तो गॅप असतो. कंपनीत किंवा दुसरीकडे कुठं कामाला घेतात का तुम्हाला? नाही. मग तुम्हाला एकच ठिकाणी जावं लागतं, ते म्हणजे MIDC, आहे का नाही? MIDC जावं लागतं ना. मग तुमचं स्लोगन बनतं, काळी पिशवी MIDC. ते डब्याची काळी पिशवी नसते का, ते घेऊन लगेच निघणार MIDC. ते वाटेचे बुट घालणार, माहिती आहे तुम्हाला? ते सेफ्टी शूज त्यांचे, त्याच्या आतमध्ये वाटे असते, म्हणजे पायावर काय पडलंच तर लागावं नाही म्हणून. मग तसं. आणि MIDCत गेल्यावर तुम्हाला लगेच साहेबाच्या खुर्चीवर बसू देन काय? बसू देन का? तुम्हाला जॉब कोणता असणार आहे? हेल्परचा. कुणाचा असणार आहे? हेल्परचा. मग आता हे जे आपले मॉडेल ऑक्झिलरीत ना, हे हेल्पर येतं. काय येतं? हेल्पर. काय हेल्पर येतं? कारण ते सेंटेन्स मध्ये कधीही मेन वर्ब म्हणून येत नाही, ते फक्त आणि फक्त हेल्पिंग वर्ब म्हणूनच येतात. आणि त्यामुळं आपण ह्यांना काय म्हणायचं? मॉडेल ऑक्झिलरी म्हणायचं. हे प्रायमरी ऑक्झिलरी तर सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतं आणि मेन वर्ब म्हणून पण येतं, त्यामुळे यांना प्रायमरी ऑक्झिलरी म्हणलंय. आणि हे फक्त आणि फक्त काय म्हणून येतं? हेल्पिंग वर्ब म्हणूनच येतं. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणायचं? मॉडेल ऑक्झिलरी. काय म्हणायचं? मॉडेल ऑक्झिलरी. कळालं? मग आता हेल्पिंग वर्ब, आता यातला आपला टू बी बघू. चला आता मला सांगा बरं, टू बी कोणकोणते सांगा पटकन. हा, कोणकोणते येतं? एम, इज, आर. त्यानंतर कोण आहे? वॉज, वर. आणि तुम्ही वियर म्हणले तरी काय अडचण नाही, खरं प्रोनाऊन्सिएशन वर असं आहे. तुम्ही कोणतंही इंग्लिश गाणं आहे का त्याच्यामध्ये वर असं म्हणतात ते. मग आता इथं बघा, वॉज वर. आणखीन कोणाला? बी, बीइंग आणि कोण आहे? बिन. ह्यांना आपण काय म्हणायचं? टू बी म्हणायचं. काय म्हणायचं? टू बी.
मग आता हे जे टू बी तर ह्या टू बीचे आपण काय करू, दोन कप्पे करू. एक म्हणजे प्रेझेंट आणि दुसरा काय करू, पास्ट. काय करू, पास्ट. आता प्रेझेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सध्या आपलं लेक्चर चाललंय, काही जण स्क्रीनशॉट मारत येतं का नाही मारित कुणी, नक्की नाही मारित. मग आपलं लेक्चर चालू आहे, सध्याच्या घडीला जे चालू आहे ते काय आहे, प्रेझेंट आहे. आणि जे होऊन गेलेलं आहे ते काय आहे, पास्ट. मग आता प्रेझेंट मधले कोणतेच बघा, प्रेझेंट मधले आपला एम आहे, इज आहे, आणि त्यानंतर काय आर आहे. त्यानंतर पास्ट मधला कोण आहे, वॉज आहे आणि वर आहे. हे आता बी, बिईंग आणि बीन यांना नंतरून टाकणार आहे आपण, ते पुढे कळेल तुम्हाला. मग आता टू बी संपले. टू बी कोणकोणते सांगा आता पटकन. एम, इज, आर, वॉज, वर, बी, बिईंग आणि बीन. ओके, उलटे सांगा बरं आता. बिन, बिईंग, बी, वर, वॉज, आर, इज, एम. सरळ सांगा आता. एम, इज, आर, वॉज, वर. प्रेझेंट मधलं सांगा एम, इज, आर, आणि पास्ट मधले वॉज, वर. पास्ट मधले आणि एम, इज, आर कुठालचा आहे, प्रेझेंट मधला कोण आहे, एम, इज, आर, आणि पास्ट मधला वॉज, वर आहे. ओके, आता हे टू बी, हे टू बीचं नेमकं काय आहे, तर हे काय सांगते, द स्टेट सांगते. द स्टेट. स्टेट म्हणजे काय, राज्य नाही. स्टेट म्हणजे काय, स्थिती. आता समजा आपण जर काय एखादी मुलगी आहे आणि ती मुलीकडे बघून म्हणलं, अरे शी इज डॉक्टर, शी इज ए डॉक्टर, म्हणजे तिची स्थिती सांगितली ना, पोझिशन सांगितली की नाही आपण तिची, ती डॉक्टर आहे. आता आपण जर का म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज वॉज ए ग्रेट किंग, त्यांच्याबद्दल काय सांगितलं, पोझिशन सांगितले ना, खूप महान असे राजे आहेत, बरोबर आहे ना, होते, असा त्याचा अर्थ आहे का नाही. मग हे जे आपले टू बी हे काय सांगतात, स्टेट सांगतात. काय सांगतात, स्टेट म्हणजे सध्याच्या घडीला त्याची पोझिशन सांगतात. समजा मी जर का म्हणलं लता इज सिंगिंग अ सॉन्ग, मग लताची पोझिशन सांगितली की नाही तिने, सध्या काय करते ती, गाणं म्हणते. कळलं. म्हणून हे जे टू बी आपल्या काय सांगतात, पोझिशन सांगतात. काय सांगतात, पोझिशन. ठीक आहे. मग आता टू बी तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, राहिले लक्षात. अरे डोक्यात फिट झाले का, नक्की. चलो मग आता पुढचे टू डू. टू डू कोणते सांगा बरं, यायला पाहिजे तुम्हाला लगेच. हा कोणतं आहे बघा, डू, डज आणि कोण आहे रे, डीड. बरोबर का, अरे बरोबर आहे. आता हे जे पण मी काय करणार, सेम दोन कप्पे करणार. कोणकोणते सांगा, प्रेझेंट मधला आणि कुठालचा, पास्ट मधला. बरं प्रेझेंट मधला सांगा बरं आता कोण आहे, डू आणि डज, आणि पास्ट मधला कोण आहे, डीड. काय आहे, डीड. आणि हा जो टू डू आहे हा काय सांगतो, काय करतो, ह्याचं उत्तर आहे. म्हणजे आपलं आपण सध्या काय करतोय ते सांगतो. आता समजा तुम्ही होमवर्क करताय आणि मम्मीने विचारलं काय करतो, तर तुम्ही काय म्हणणार, आय डू माय होमवर्क, मी माझा होमवर्क करतोय. बरोबर आहे की नाही. मग हे डू, डज आणि डीड हे काय सांगते, सध्याचं काय करतो ते सांगते. कळालं, अरे समजलं का, नक्की. बरं आता मग मला सांगा टू डू कोणते सांगा पटकन. डू, डज आणि डीड प्रेझेंट मधले सांगा, पास्ट मधले सांगा. डीड कुठालचा आहे, पास्ट मधला कोण आहे, डीड कुठालचा आहे, पास्ट मधला. डू डज कुठालचा आहे, प्रेझेंट मधला कोण आहे, डज डू कुठालचा आहे, प्रेझेंटच. डू डज कुठालचा आहे, प्रेझेंट. डज डू कुठालचा आहे, प्रेझेंटच. डीड कुठालचा आहे, पास्ट मधला कोण आहे, डीड कुठालचा आहे, पास्ट मधला कोण आहे, डू डज कुठालचा आहे, प्रेझेंट. ओके, आता मला सांगा हे काय आपले टू बी सांगा, टू बी कोण कोणते येतं, एम, इज, आर, वॉज, वर, बी, बिंग आणि बिन. ओके क्लिअर आहे, डोक्यात फिट आहे. टू डू सांगा कोणते येतं, डू, डज आणि डीड. संपला विषय. आता पुढचे टू हॅव. मी काल सांगितलं होतं यांना नाव कोणतं आहे रे, यच वाले. ते शाहरुख खानची पोज वगैरे करून दाखवली होती मी, आहे का नाही. आता ऑनलाईन वाल्यांना नाही दिसणार, त्यांना फक्त या वर हात गेलेले दिसते, आहे का नाही, तुम्हाला पूर्ण दिसते. बरं आता टू हॅव यांना आपण काय म्हणायचं, यच वाले. काय म्हणायचं, यच वाले. म्हणजे इंग्लिशच्या पुस्तकामध्ये नाव नाही बरं का याला, हे आपल्याला समजण्यासाठी मी दिलेलं नाव आहे. नाही तर तुम्ही म्हणायचे ह्या पुस्तकात यच वाले नावच नाही, याला टू हॅव म्हणते. आता टू हॅव कोण कोणते सांगा, हॅव, हॅज आणि कोण आहे आपला, हॅड. हे तिघ जण म्हणजे आपले काय येतं, यच वाले किंवा टू हॅव. ओके, मग सेम यांचं पण आपण काय करू, इथं काय करणार प्रेझेंट आणि इथं काय करणार पास्ट. ओके, मग आता प्रेझेंट मधला कोण आहे बघा, हॅव आहे आणि कोण आहे, हॅज आहे. आणि पास्ट मधला कोण आहे, हॅड. काय, हॅड. संपला. मग आता प्रायमरी ऑक्झिलरी आपले संपले. बघा प्रायमरी ऑक्झिलरीचे 3 टाईप केले होते मी. पहिला टू बी, दुसरा
टू डू, तिसरा टू हॅव. आता उलटे सांगा, टू हॅव, टू डू, टू बी. ओके, टू हॅव मध्ये कोण येतं सांगा आता? हॅव, हॅज, हॅड. बरोबर, हॅव, हॅज, हॅड. आता प्रेझेंट मधले हॅव, हॅज, आणि पास्ट मधला हॅड एकटाच आहे का नाही? पास्ट मधला हॅड एकटाच आहे, आणि प्रेझेंट मधला कोण आहे? हॅव आणि हॅज. काय आहे? हॅव आणि हॅज. बरोबर, अरे बरोबर आहे का? नक्की. ठीक आहे, मग आता हे प्रायमरी ऑक्झिलरी आपले संपले. आता मॉडेल ऑक्झिलरी जे येतं मी सांगितलं की आपण नंतर पाहणार आहोत. काय पाहणार आहोत? नंतर पाहूत. मॉडेल ऑक्झिलरी आणि मार्जिनल ऑक्झिलरी नंतर पाहूत आपण. मग आता हेल्पिंग वर्ब मधले प्रायमरी ऑक्झिलरी संपले आपले, संपले. मग आता आपण डायरेक्ट काय बघू? मेन वर्ब किंवा लेक्सिकल वर्ब बघू. काय बघू? मेन वर्ब किंवा लेक्सिकल वर्ब. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. पूर्ण ग्रामर मध्ये तुम्हाला पुढचं लेक्चर ऐकलं V1, V2, V3, V4, V5 असंच ऐकायला येणार, आणि मग त्यासाठी हे कसं बनतं हे आपल्याला शिकायचंय. ठीक आहे, जागेत सगळेजण नक्की? अरे नक्की का? सगळेजण सांगा बरं. 50 आणि 40 90, आणि 50 आणि 50 51 आणि 49 52 आणि 48 53 आणि 47 44 आणि 56 100च. सगळ्याच उत्तर 100च येते. बरोबर, ठीक आहे, जाग येते याचा अर्थ. चला आता इकडे बघा. आता मेन वर्ब. आता मेन वर्ब म्हणजे ज्याच्यामध्ये ऍक्शन असते. काय असते? ज्याच्यामध्ये ऍक्शन असते. आता हे टू हॅव बद्दल थांबा. ह्या टू हॅव बद्दल एक सांगायचं राहिले की हा जो टू हॅव आहे हे जर मी काय सांगितलं, हॅव, हॅज आणि हॅड होतं. आणि हा जो एच वाले हा काय सांगतो? तर क्रिया पूर्ण केली असं सांगतो. काय सांगतो? क्रिया पूर्ण केली असं सांगतो. म्हणजे एच वाला आला की समजून घ्यायचं त्याच्यामध्ये ऍक्शन काय झालेली आहे? कंप्लीट झालेली आहे. काय झालेली आहे? कंप्लीट झाली. आता समजा बघा, हा पेन आहे, हा मी खिशामध्ये ठेवला. आता ऍक्शन कंप्लीट झाली. मग मी काय म्हणणार? आय हॅव केप्ट दिस पेन इन माय पॉकेट. का? कारण माझी ऍक्शन पूर्ण झाली ना. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही तुमचं समजा काय झालं की गृहपाठ कंप्लीट झाला, तर तुम्ही काय म्हणणार? कंप्लीट झाला, ती क्रिया पूर्ण झाली. काय म्हणणार? आय हॅव कम्प्लिटेड. काय म्हणणार? आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. बरोबर आहे का? का? कारण क्रिया काय झालेली आहे तुमची? कंप्लीट झाली ना. आता समजा लेक्चर संपलं, आणि लेक्चर संपलं की लगेच तुम्ही काय म्हणणार? बाहेर चालले तर तुम्ही काय म्हणणार? की वी हॅव कम्प्लिटेड टुडेज लेक्चर असं म्हणणार ना. का? कारण तुमची क्रिया पूर्ण झाली का नाही ती. मग जर का तुमची कोणती पण क्रिया पूर्ण झाली की ध्यानात ठेवायचं तिथं कोण आला पाहिजे? एच वाला आला पाहिजे. कोण आला पाहिजे? एच वाला. कळालं? मग हॅव इन किंवा हॅज इन किंवा हॅड इन. समजलं? म्हणजे आता तुम्ही एखादा पिक्चर, आता राजा शिवछत्रपती पिक्चर आलाय थिएटरला, आहे का नाही? तुमच्यापैकी बरेचसे जण बघायला गेले असते ना, काही जण गेले नसते. जे गेले त्यांनी नक्की बघायला जा. आणि रविवारी जर आलेस तर मग तिथं थिएटरमध्ये मी दिसन पिक्चर बघायला, कारण मी रविवारी जाणार आहे. ठीक आहे, तिथं भेटले तर मी तिकीट काढू शकतो बरं का, नाहीतर सगळे प्लॅन करून यायचे. मग थिएटरवाल्याला म्हणजे मी यांना ओळखीत नाही. ठीक आहे, तर आता बघा, हे एक पिक्चर आहे आणि तुम्ही बघितलं तर तुम्ही काय म्हणणार? क्रिया पूर्ण झाली की आय हॅव सीन धिस मूवी असं म्हणणार. म्हणजे कोणती पण ऍक्शन कंप्लीट झाली की तुम्हाला कोण आलं पाहिजे? एच वाला. मग प्रेझेंट मधली आत्ताच ऍक्शन कंप्लीट झाले असलं तर तुम्ही हॅव किंवा हॅज वापरणार. आणि खूप वेळ झालाय ऍक्शन कंप्लीट झालेली आहे तर तिथं काय वापरणार? हॅड वापरणार. काय वापरणार? हॅड. कळालं? हे समजलं का? मग आता हे एच वाल्याबद्दल झालं. आता डायरेक्ट कुणाकडे जायचं? आपल्या मेन वर्ब. त्याला 2-3 नाव होतं. कोणकोणते रे? लेक्सिकल पण आहे आणि प्रिन्सिपल पण आहे. ठीक आहे, आता एकदा एमपीएससीने लेक्सिकल नाव दिलं होतं, ज्यांना माहिती होतं त्याचं उत्तर आलं, ज्यांना माहिती नव्हतं त्यांचं उत्तर चुकलं. मग आता बघा, वर्बचे किती फॉर्म होतं? 5. काही पुस्तकामध्ये 5 होतं आणि काही पुस्तकामध्ये 4च फॉर्म होतं. पण जर का आपण 5 फॉर्म केले तर आपल्याला ग्रामर समजायला एकदम सोपं जाते. त्यामुळे आपण पण किती फॉर्म करणार होतं? 5 करणार. किती करणार? 5. मग आता पहिला फॉर्म आहे त्यामुळे त्याला मी काय म्हणणार? V1. दुसरा आहे म्हणून काय म्हणणार? V2. तिसरा आहे म्हणून V3.
चौथा आहे म्हणून V4 आणि पाचवा आहे म्हणून V5, राईट. मग आता V1 जो आहे हा V1 ध्यानात ठेवा. V1 म्हणजे सगळ्या वर्बचा बॉस, हा आपला बॉस आहे. म्हणजे याच्यापासूनच V2 बनतं, याच्यापासूनच V3 बनतं, याच्यापासूनच V4 बनतं आणि याच्यापासूनच काय बनतं, V5 बनतं. म्हणजे V5 कुणापासून बनलंय, V1 पासून. V4 कुणापासून बनलंय, V1 पासून. V3 पण V1 आणि V2 पण V1. म्हणजे आपला जो V1 आहे तो काय आहे, रूट वर्ब आहे. काय आहे, रूट. त्याला आपण काय म्हणू, रूट फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे हा काय आहे, वर्बचा रूट फॉर्म आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो ना क्रियापदामध्ये धातू साधे तुम्ही नाव ऐकताना पुढं, आहे का नाही, किंवा ज्याने मराठी वाचल्या असेल त्याला माहिती आहे. तर ओरिजिनल फॉर्म आहे तो V1. मग आता हा V1 आहे, हा V1 आहे. मग आपण समजा इथं काय करू, वर्ब घेऊ. इथं एक वर्ब घेतलं मी, इथं घेतलं समजा एक वर्ब घेतलं, प्ले घेतलं. काय घेतलं, प्ले. हे काय आहे आपलं V1 आहे. दुसरं इथं घेतलं मी प्लेड, प्लेचं काय झालं, प्लेड. V3 याचं काय झालं, प्लेडच झालं. ठीक आहे. आता हे तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे. आता दुसरं एक वर्ब घेतलं मी बघा, सिंग घेतलं. याचं V2 काय होतं, सॅंग आणि V3 काय होतं, संग. ठीक आहे. इथं मी आणखीन एक घेतलं, कॅच घेतलं. कॅचचं काय होतं इथं, कॉट, कॉट. आणि इथं पण काय होतं, कॉटच होतं. ओके. आता समजा मी इथं घेतलं कम, याचं V2 काय होतं, केम आणि V3 काय होतं, कमच होतं. आता मी समजा पुट घेतलं, पुट. याचं V2 काय येतं, पुटच आणि V3 पण काय येतं, पुटच येतं. बरोबर. आता मी समजा इथं स्विम घेतलं, तर याचं काय येतं, स्वॅम आणि इथं V3 काय येतं, स्वम. आता हे बघा, ह्या V1 प्लेचा काय झाला, प्लेड आणि V3 पण काय झाला, प्लेडच. सिंगचं सॅंग झालं, कॅचचं कॉट झालं, कमचं केम झालं, पुटचं पुट, स्विमचं स्वॅम. आता हे जे येतं V1चं V2 कसं काय झालं आणि V2चं V3 कसं काय झालं, याला कोणताही नियम नाही. हे इंग्रजांनी जसं दिलंय तसंच. कारण आपले सगळे जगातले लोक गेले होते, आपली इंग्लिश भाषा नाही तुम्हाला माहिती आहे, ते म्हणले होते या असं असतं कुठं, पुटला PUT पुट आणि CUT कट, पुट म्हणाय पाहिजे की नाही, आहे का नाही. BUT बुट म्हणाय पाहिजे, पण काय म्हणतो आपण, बट. ते म्हणले भाऊ आमची भाषा अशीच आहे, वापरायची असली तर वापरा. पण आता काही उपाय नाही आपल्याला, इंग्लिश तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक गोष्ट इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये वगैरे काही राहिलंच नाही आता, आहे का नाही. आता आपल्याला तसंच शिकावं लागणार आहे. पण आपला जो V4 बनवायचा आहे आणि V5 बनवायचा आहे, ह्याच्यासाठी नियम होतं. त्यानुसार आपण काय करू शकतो, V4 आणि V5 बनवू शकतो. आता हे जे हे बऱ्याचशा जणांना येणार नाही. ह्याच्यासाठी मी सांगितलं ना, वर्कबुकच्या शेवटी तुम्हाला 500 वर्ब होतं, ज्याचा मराठी अर्थ पण दिलेला आहे. मराठी अर्थ त्याचा V2, V3, V4 आणि V5 असे 5 फॉर्म बनलेले तुम्हाला काय दिले तर 500 वर्ब दिलेले तर ते तुम्ही कंटिन्युअसली वाचायचे. ते वाचले म्हणजे काय होतं, त्याचा फायदा आहे. ठीक आहे. मग तुम्हाला हे V1 V2 तसं आहे ना, पूर्ण इंग्लिशचं लेक्चर होऊस तर आपले एवढे इतके मोठे 10-20 हजारपेक्षा जादा सेंटेन्स होते ना, आणि तेवढ्या सेंटेन्समध्ये प्रत्येक एका सेंटेन्समध्ये एक वर्ब असतं. मग असे एवढे वर्ब माहिती होते, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. ठीक आहे. आता V4 कसा बनवायचा आणि V5 कसा बनवायचा, ह्याला काय येतं, नियम होतं. ठीक आहे. आता जागेत सगळेजण नक्की, अरे नक्की, आज कोणवार आहे सांगा बरं, शुक्रवार आहे. उद्या कोणवार आहे, आणि परवा हा कपडे धुण्याचा वार आहे. बरोबर आहे. ड्रायव्हर कपडे धुवा लागतात ना रूमवाल्यांना. सुट्टीचा दिवस आहे ना, निमा दिवस लायब्ररी जायचं, निमा दिवस कपडे धुवायचे. ठीक आहे. जागेत सगळेजण. बरं, आता मी काय सांगितलं बघा, हे फिक्स आहे. आता V4 कसा बनवायचा, मी त्या दिवशी V4 ला नाव दिलं होतं बघा, काय दिलं होतं, ING वाले. काय दिलं होतं, ING वाले असं नाव दिलं होतं. V4 म्हणजे काय, ING वाले. मग त्यासाठी काय करायचा, आपला जो V1 आहे त्याला चौकात घ्यायचा, घेतला, इथं लिहिला मी बघा, प्ले घेतला. ओके. त्याला मी आता काय जोडणार, ING. मग काय झालं बघा बरं, प्लेइंग. तुम्ही म्हणता हे आम्हाला येत होतं आलं, आहे का नाही. आता याचं आहे सिंगचं बघा, काय होणार बरं, सिंग घेतला V1 आणि त्याला काय जोडला, सिंगिंग. आता काही जण बघा पेपरमध्ये अशा प्रो लेवलचं दिमाग लावित येतं. आता इथं काय आहे, कॅच आहे,
क्वाट इथं कॅच घ्यायचा पाहिजे की नाही आपण. काही जण काय करतात क्वाट घेतात आणि ह्याला ING क्वाटिंग. हे असं करायचं नाही. आपण कोण घ्यायचा आहे V1च. मग कॅचला ING जोडला काय येणार आहे कॅचिंग. कम आहे आता कम आहे कम जो आहे ह्याचा कट करायचा असतो पुढे सांगतो ते. ह्याचं काय येतं कमिंग. फुट आहे फुटचं काय येतं फुटिंग. हे कसं बनलं ते सांगतो. आणि स्विम जे ह्याचं काय येतं स्विमिंग. काय येतं स्विमिंग. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय ING जोडायचा. आता त्याचे थोडेसे दोनच नियम आहेत तेवढे सांगणार आहे मी तुम्हाला. मग आता V4 म्हणजे काय आहे बरं. हा तुम्हाला वर्ब आता V4 ओळखायला येईल का. कसा ओळखणार सांगा बरं. जे वर्बला ING असेल त्याला काय म्हणायचंय V4. काय लय डोकं चालवायचंय. मग आता असंच काय झालं होतं एक आम्हाला शाळेत सांगितलं होता. एवढा काही चांगला जोक नाहीये तो. काहींना असायला येईन काहींना नाही पण यायचं म्हणजे PJच आहे. तर सांगितलं होता ठीकठाक जोक आहे एवढा काही चांगला नाही. बघा तुम्हाला असायला येतं की नाही. तर काय असतं की शाळेमध्ये मी जसं ING शिकवलंय V4 तसं इंग्लिशच्या सरांनी V4 शिकविलेलं असतं ING वाले. आणि मग काय होतं की एक मुलगा आहे तो शाळेत येत असतो आणि येता येता काय होतं की गावाकडला आहे आपला मस्तपैकी. गावाकडून शाळेत येत असतो एकटाच मस्तपैकी आपल्या हातात वायरची पिशवी दप्तर घेऊन. आधी लहानपणी वायरच्या पिशवीचे दप्तर होते आहे का नाही. आता तसं सॅग वगैरे आता भारी भारी आलं आहे का नाही. वॉटर बॅग हा विषयच नव्हता तेव्हा लहानपणी. कुणाला होती काय वॉटर बॅग. मला नाही वाटत असं म्हणून कुणाला आहे का नाही. प्लॅस्टिकची काय तिथे शाळेतच पाणी प्यायचो जास्त करून. बॉटल पण नव्हती हापशावर राईट. हापशा नाही तर तिथं शाळेत कुठं नळाची व्यवस्था असली तिथं पाणी प्यायचं. आमच्या मराठी शाळेत तर असं राहायचं की एक मित्राच्या घरी जाऊन पाणी प्यायचं. पाणी कधी असायचं कधी नसायचं पण. बरं आता बघा ते मस्तपैकी येत असतं. एका जणाचा एका शेतकऱ्याचा बैल सुटतो आणि बैल सुटल्यावर तुम्हाला माहिती उधळतो लगेच. आणि हे उधळला होता आणि ह्याला वाटलं ह्याच्याच मागं लागलाय. ते पळाला फास्टमध्ये घसरून चिखलात पडला. शर्ट विचारायचं भरलं परत घरी गेला. शर्ट वगैरे चेंज केला तर शाळेचा टायमिंग होऊन गेला होता. लेट झालं त्याला शाळेत यायला. मग तोपर्यंत इंग्लिशच्या सरांचं लेक्चर सुरू झालं. त्यांचं चाललं होतं हे INGचं V4 कसं बनवायचं. V1 ला ING जोडायचा. मग ते म्हणले काय झालं इतका उशीर कसं काय. तर ते सांगायला लागला बैल. ते म्हणले थांब हेच इंग्लिशमध्ये सांग. आता आपली इंग्लिश इंटरनॅशनल असते आहे का नाही. त्यांनी सांगितलं जसं जमतंय तसं. त्यांनी सांगितलं बैलिंग ढकलिंग चिखलिंग पडिंग असं सांगितलं. प्रत्येकाला ING जोडलाय का नाही. काय चुकीचा संबंध आहे त्याचा नाही ना. मग तसं आपला V1 आहे बैलिंग ढकलिंग चिखलिंग पडिंग. मग तसा V1 ला आपला काय जोडायचा ING जोडायचा. संपला विषय. कळालं. आता शाळेच्या जीवनातून बाहेर या. काही जण तिथेच लगेच राहते काहींना आठवत असं लगेच बोरं खायला गेलेलं आहे का नाही. आता V4 बनवायचं आहे. आता V4चे मी सांगितलं काय दोन नियम होतं बघा. तर एक आहे सिंग. ह्याचं V4 सांगा बरं आता काय येईल सिंगिंग बरोबर. चला वॉकचं सांगा बरं वॉकिंग. काय येणार आहे वॉकिंग. इथं प्लेचं सांगा बरं प्लेइंग. काय येणार आहे प्लेइंग. बरोबर बरोबर येतंय ना. पण आता बघा इथं मेकचं काय येईल बरं. आता मी असं लिहिलं मेकिंग हे असं लिहिलं तर हे उत्तर काय होतंय चुकतंय का. त्याचं कारण ज्या V1च्या शेवटी येईन का नाही. हा जो असतो तो कसा असतो सायलेंट. म्हणजे थोडक्यात गरिबांच्या भाषेत कट करायचं. मग कट केल्यावर ह्याचं काय राहील बरं MAK आणि ह्याला ING मेकिंग. ओके हेच सांगा बरं आता टेकचं टेकिंग बरोबर. आणि गिव्हचं काय येणार गिव्हिंग. म्हणजे जर का असेल तर काय करायचं आपण कट करायचा. मग इथं बघा मी काय केलं होतं इथं ज्या वेळेस लिहितंय त्यावेळेस बघा कमचा ऑटोमॅटिकली कट केला होता की नाही. का कट केला कळालं तुम्हाला. आता बघा आता पुढं आता इथं हे झालं. आता हे बघा वर्ब रन आहे. ह्या रनचं V4 काय येणार रनिंग. आता हे असं जर का लिहिलं तर हे उत्तर चुकलं. त्याचं कारण असं आहे की इथं डबल N घ्यावा लागणार. म्हणजे रनिंग डबल N असा घ्यावा लागणार आहे. मग आता हा डबल N आपण का घेतला ते आपल्याला बघायचंय. सीटचं पण काय येतं सिटिंग डबल T येतो. ठीक आहे. इथं गेटचं पण काय येणार डबल T गेटिंग. त्यानंतर कटचं काय येणार आहे कटिंग. इथं डबल T येणार बरं का. त्यानंतर स्विमचं काय येणार आहे स्विमिंग डबल M येणार. त्यानंतर इथं फुटचं काय येणार आहे
पुटिंग. काय येणार आहे? पुटिंग. आता हे डबल डबल येण्यामागचं कारण काय? तर त्यासाठी आता तुमचे कॅमेरे सगळ्यांचे चांगले येतं. कॅमेरे म्हणजे डोळे. ठीक आहे. अरे चांगलेत का? एकदम दिसतोय मी? दिसतोय ना? कसं बघा तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा येतात ऐतिहासिक रोड बालिकाश्रमला, त्यावेळेस इथं आल्यानंतर लगेच तुम्ही काय करता? नक्षत्र बुक स्टॉल मध्ये जातात. गेले की लगेच पहिल्यांदा म्हणतात चल तात्या ठोकळाचे. सगळ्यांकडे असणार पुस्तक ते, आहे का नाही? ते जीकेचं पुस्तक आहे माहिती आहे ना, जे सरत एक तात्याच ठोकळाच म्हणते त्याला, आहे का नाही? तर ते पुस्तक घेतात घर आणि मग 15-20 दिवस झाले की घरचे म्हणतात ये बाबड्या तुझी आठवण यायला लागले, आहे का नाही? मग तिथं गेल्यानंतर तुम्ही लगेच बॅगीत म्हणतात अरे टाइमचं महत्व, घरी पण अभ्यास करायचा आणि बॅगीत पुस्तकं बिस्तक घेऊन जातो. पण आतापर्यंतचा इतिहास आहे, जेवढे पोरं घरी पुस्तकं घेऊन गेले तर अभ्यास करणारे असे म्हणलेत त्यातल्या एकाने पण कधीच अभ्यास केलेला नाही. त्यामुळे शेवटी पहिले वर्षानंतर ते परत पुस्तकं घेऊन जात नाही, कारण घरी जाऊन माहितीये की अभ्यास होतच नाही. हे गेला घरी, घरचे लगेच ते पुस्तक काढणार तात्याच ठोकळा. घरचे म्हणतात आईला हे 10वीला असताना एवढी उडुले बारकाले पुस्तकं पॉकेट स्टड्या वापरायचं कॉप्या करायला, आणि हिने डायरेक्ट एवढं मोठं पुस्तक आणलंय. घरचे म्हणतात लगेच मम्मीचं काय लगेच आमचा बाबड्या लय अभ्यास करतोय, आता अभ्यासाला लय पेटलाय, एवढाले पुस्तक आणले डायरेक्ट म्हणतात, आहे का नाही? पण ते पुस्तकाचं घरातल्या बारकाल्या पोरांना पण माहिती असतं की अरे कधीच अभ्यास करीत नव्हतं, एवढ्याले जाड पुस्तक घेतलेत कशाला? ते लगेच सेपरेट रूम होय त्याला, रूमवर अभ्यास करून द्या. हे बारकं पोरग म्हणतं मला पण येऊन द्यायनात, काय जेवलोय गाड्या. पण त्याला 100% माहिती असतं की हे तात्या ठोकळा यांनी काय उशाला घ्यायला घेतलेला आहे का नाही? त्याचा उपयोग आहे लगेच उशाला घेऊन झोपले महाराज, आहे का नाही? तसं आहे मग ते. तर आता बघा हे आपल्याला हे कसं काय आलंय ते ओळखायचंय. डबल एन कसं काय आला? तर इथं जर का तुम्ही कॅमेरे नीट फिरवले तुमचे तर इथं बघा हा एन आहे. एन काय आहे रे? कॉन्सोनंट आहे. काय आहे? कॉन्सोनंट. आता कॉन्सोनंट म्हणजे काय असतं? आणि हा जो यू आहे तो काय आहे? वॉवेल आहे. काय आहे? वॉवेल. बघा आता आपली एबीसीडी आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना येते. आपण एबीसीडी म्हणता बरं का तुम्ही, एबीसीडी नाहीये ती, सुरुवात काय आहे? एबीसीडी अशी आहे. तुम्हाला जर फास्ट मध्ये लहान बाळ पण बघा एखादा मुलगा ते म्हणतं एबीसीडी EFG HIJ KL MN OPQ RS T U Z XYZ असं म्हणतं ना, म्हणजे सुरुवात काय आहे? ए. मग आता एबीसीडी आहे, हे किती लेटर येतं? 26 येतं, माहिती आहे ना? अरे माहिती आहे ना? हा, ज्याला माहिती नसेल त्याने मोजून बघा, एबीसीडी असं म्हणा बोटावरती. मग आता ह्याच्यामधले काय आहेत? हे जे 26 येतं ह्याच्यामधलं A, E, I, O आणि U हे आपले काय येतं? वॉवेल्स. म्हणजे ह्याला मराठीतून काय म्हणतात? स्वर. काय म्हणतात? स्वर. आणि हे 5 सोडून बाकीचे सगळे जेवढे काय येतं मग कोण समजा कोण आहे बी ए सी ए डी ए एफ आहे, त्यानंतर जी ए एच आहे जे ए के एल ए एम ए एन ए पी ए क्यू ए आर ए एस ए टी ए व्ही ए डब्ल्यू ए एक्स वाय आणि झेड हे सगळेच्या सगळे काय येतं? कॉन्सोनंट. काय येतं? कॉन्सोनंट. मग एक वावेल आणि एक कॉन्सोनंट आलं की आपण जे कॉन्सोनंट आहे ते काय घ्यायचं? डबल घ्यायचं. कळालं? मग इथं बघा एक वावेल आणि एक कॉन्सोनंट आलं, मग रनिंग झालं. इथं बघा इथं आय वावेल आला आणि टी कॉन्सोनंट आला की नाही? मग इथं बघा टी डबल झाला सिटिंग मध्ये. इथं बघा गेट मध्ये ई वावेल आला आणि टी आपला कॉन्सोनंट आला की नाही? मग टी डबल झाला का? अरे झाला का? इथं बघा कटचं ई आपला वावेल आला आणि टी परत कॉन्सोनंट आला की नाही? मग डबल टी झाला. इथं पण बघा स्विम मध्ये आय आपला वावेल आहे आणि एम आपला काय आहे? कॉन्सोनंट. मग झाला की नाही डबल एम? इथं पण बघा यू आपला काय आहे? वावेल आहे आणि टी आपला काय आहे? कॉन्सोनंट. मग डबल झाला की नाही? मग इथं पण बघा मी म्हणलं होतं की जे 2 नियम सांगितले नव्हते आणि इथं मी बरोबर करताना डबल टी केलं होतं की नाही, ते त्याच्यामुळे केलं. मग हे कळालं का? आता V4 बनवायला काय अडचण आहे कुणाला? अरे अडचण आहे का? नाही ना. मग आता राहिला आपला फक्त आणि फक्त कोण बनवायचा? V5 बनवायचा. काय आहे? V5. आता V5 ला मी काल सांगितलं होतं तुम्हाला महाभारतामध्ये किती पांडव होतं? 5. कोणकोणते? युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव. झाले ना 5. मग तसे आपल्या इंग्लिश मध्ये 5 पांडव होतं. कोणकोणते बघा? यश,
CH आणि O आणि X हे 5 येतं. बघा सोपे लक्षात ठेवायला SSH O आणि X बरोबर. हे 5 पांडव जर का आले V5 तर आपण आपला जो V1 आहे त्याला काय जोडायचा ES जोडायचा. काय जोडायचा ES. नाही तर आपण काय जोडायचा S. मग आता बघा प्ले ह्या 5 पांडवापैकी प्लेच्या शेवटी आहे का मग काय जोडणार मग काय झालं प्लेज. इथं बघा सिंग ह्याचं काय येणार सांगा आता सिंग्स येणार. ह्या 5 पांडवापैकी नाही ना शेवटचं अक्षर बघायचं इथं जी यापैकी आहे का कोणतं अरे आहे का हा आता कॅच कॅचचं बघा बरं आता CH आला का नाही मग काय जोडावं लागेल ES. मग काय होणार कॅचेस. इथं कम कम मध्ये बघा आता E इथं बघा यापैकी नाही मग काय येणार यस कम्स. इथं पुट पुटचं काय येणार पुट्स आणि स्विमचं काय येणार स्विम्स. कळालं अरे समजलं का ठीक आहे. मग आता बघा आपण हे जे चार्ट येतं ते कम्प्लीट करून म्हणजे आपली प्रॅक्टिस होईल. आता बघा इट आहे इटचा V2 काय येतो 8 आणि V3 काय येतो इटन. काय येतो इटन. आता V4 सांगा इटिंग बरोबर. V5 सांगा इट्स काय येणार इट्स. 5 पांडव बघा SSH CH O आणि X असला तर काय जोडायचा ES नाही तर काय जोडायचा यस. ओके चला सिंग ह्याचं काय येतं सॅंग. ह्याचं काय येतं संग. इथं काय येणार सिंगिंग. इथं काय येणार सिंग्स. काय येणार सिंग्स. V1 ला येस जोडायचा. चला कॅचचं सांगा आता कॉट. इथं पण काय येणार कॉट बरोबर का. इथं काय येणार कॅचिंग आणि इथं कॅचेस. ES जोडला का हे बघा ना 5 पांडवापैकी एक CH आलं ना. चलो आता पुश पुशचं काय येणार पुष्ट म्हणजे तुमच्या भाषेतलं पुष्ड पण खरं काय आहे पुष्ट. असा ट असा उच्चार करायचा. ईडी जो आहे ना त्याचा उच्चार कसा करायचा ट पुष्ट असं म्हणायचं. पुष्ड म्हणले तरी काय नाही. इथं पण काय आहे पुष्ट. इथं काय येणार पुशिंग आणि इथं काय येणार आता सांगा. इथं बघा SH आला ना 5 पांडवापैकी मग काय येणार पुशेश राईट. टॉक टॉकचं काय येणार टॉक्ट किंवा तुमच्या भाषेतलं टॉकड. इथं पण काय येणार टॉक्ट. इथं काय येणार टॉकिंग आणि इथं सांगा आता टॉक्स बरोबर. चलो आता हेट हेटचं काय येतं हेट 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 सेम आहे बरं का याचं हेट हेट हेट. आणि इथं काय येणार आहे हेटिंग आणि इथं काय येतं हेट्स. आता सांगा टीच टीचचं काय येतं टॉट. काय येतं टॉट. इथं पण काय येतं टॉटच येतं आणि इथं काय येईल सांगा टीचिंग बरोबर. इथं सांगा टीचेस बरोबर. चलो आता इथं मेक मेकचं सांगा मेक मेड मेड आणि इथं काय येणार बरं मेकिंग. काय येणार मेकिंग आणि इथं काय येणार मेक्स बरोबर. चलो ड्रिंक ड्रिंकचं काय येतं ड्रिंक ड्रँक आणि इथं काय येतं ड्रंक. काय येतं ड्रंक. इथं काय येणार ड्रिंकिंग आणि इथं काय येतं ड्रिंक्स. काय येतं ड्रिंक्स. ओके आता इथं गो गोचं काय येणार वेंट. गोचं काय येतं वेंट. V3 काय येणार गॉन. इथं V4 काय येणार गोईंग आणि V5 काय येतं गोज. ठीक आहे. चलो आता मिक्स मिक्स सांगा मिक्स मिक्स्ड म्हणजे मिक्स्ड. इथं काय आहे मिक्स्ड. इथं काय येणार मिक्सिंग आणि इथं काय येणार आता मिक्सेस. ES येणार ना. इथं बघा SSH CH O आणि X असल्यावर काय घ्यायचा ES ना. मग इथं X आलाय ना आपण म्हणून ES घेतला. इथं बघा O आलाय म्हणून आपण ES घेतला ना. कळतंय का हे अरे कळतंय का ठीक आहे. मग आता हे मेन वर्ब येईन का तुम्हाला अरे बनवायला येतंय का नक्की सर्वांना येईन अरे बनवायला येईन का. मग आता आपल्या लेक्चर मधलं एकदम थोडंसं राहिलं. आता आता मस्तपैकी चेहऱ्यावरून हात बीत फिरवा मस्तपैकी. हा मेकअप करून कोणी नाही आलं त्यामुळे फाउंडेशन वगैरे जाण्याचा तोटा नाही आहे का नाही. आणि तुमचं काय नसतं पोरांचं काय 10 रुपयाची पॉन्ड्स ड्रीम फ्लावर बस रूम मध्ये तेवढंच 10 रुपयाचा डबा असतो
मोठा डबा पण आणत नाहीत पोरं, मला माहिती आहे. कुणाच्याच रूम मध्ये नसणार आहे मोठा डबा, बारका असतो जेव्हा आपला, आहे का नाही. टीव्ही याची संपली शेजारच्या रूम मध्ये जाऊन लावते ते. पण पॉन्ड्स ड्रीम फ्लावर दुसरं काही नसतं. यांच्याकडे असू शकतं फेअर अँड लवली, लॅक्मेचं किट वगैरे, यांचं लय मोठा कारभार आहे का नाही. यांच्याकडले सिस्टीम असते. त्यांच्या कानातल्याने एक एक असे गप्पे भरलेले असते कानातले. आपल्याला तसं काहीच नाही, आहे का नाही. जाऊन द्या ना. हे कळालं का. आता आपल्याला बघायचंय मेन वर्ब. आता मेन वर्बचे मला सांगा किती टाईप केले आपण, किती टाईप केलेले तर 5 केलेले. नाही मेन वर्बचे 5 टाईप नाही वर्बचे फॉर्म ते. मेन वर्बचे टाईप किती 2. हा आता इथं लिहितो मी मेन वर्ब. मेन वर्बलाच काय म्हणायचं सांगा, लेक्सिकल वर्ब, किंवा त्यालाच काय म्हणायचं प्रिन्सिपल. याचे टाईप किती केले 2. एक आहे स्ट्रॉंग वर्ब, की इथं लिहितो आपण स्ट्रॉंग वर्ब. आणि दुसरा कोणता आहे वीक वर्ब. कोणता आहे वीक वर्ब. आता हे जे स्ट्रॉंग वर्ब आहे, या स्ट्रॉंग वर्बलाच आपण काय म्हणायचं इररेग्युलर वर्ब. काय म्हणायचं इररेग्युलर वर्ब. आणि जे आपलं वीक वर्ब आहे याला आपण काय म्हणायचं रेग्युलर वर्ब. काय म्हणायचं रेग्युलर वर्ब. ठीक आहे. आता आपलं बघा हे जे स्ट्रॉंग वर्ब आहे ह्याचे 3 टाईप पडते. किती टाईप पडते 3. हे 3 टाईपचे नावं तुम्ही सांगायचे. ठीक आहे. मग आता पहिला टाईप आहे याचा. चला सांगा, ह्याला ऑब्झर्व करा आणि मला सांगा काय दिसतंय तुम्हाला. हा V1 V2 V3 आहे. हा बेट 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 कॉस्ट 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 कट कट कट. सांगा याचं काय दिसतंय. तिन्ही सेमत ना. अरे तिन्ही सेमत का नाही, बरोबर आहे का. अरे नक्की का. इथं बघा ना बेट 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 कॉस्ट 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 कट 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 सेमत ना. मग आता आपण याचा पहिला प्रकार कोणता म्हणू रे, ऑल फॉर्म्स आर सेम. काय म्हणणार ऑल फॉर्म्स आर सेम. अरे बरोबर आहे का. टाईपचं पहिलं नाव माहिती आहे ना. चला मग आता आपला हा चार्ट कम्प्लीट करू. चलो बेट 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 ह्याचं काय येईन बरं बेटिंग. काय येणार बेटिंग. आणि ई आणि टी आलाय म्हणून डबल टी आला. इथं काय येईन सांगा बेट्स. बरोबर. कॉस्टचं काय येणार कॉस्टिंग. बरोबर. आणि इथं काय येणार कॉस्ट. सांगा कटचं काय येणार कटिंग. आणि इथं काय येणार कट्स. चलो शर्टचं सांगा शर्ट शर्ट शर्ट. तिन्ही फॉर्म सेमच ना रे, आहे का नाही. मग तिथं काय डोकं चालवायचंय. मग इथं काय येणार शटिंग. आणि इथं काय येणार शर्ट्स. चलो आता बस्ट. बसचं सांगा बस्ट बस्ट बस्ट. तिन्ही फॉर्म सेम होतं. मग इथं काय येईल बस्टिंग. आणि इथं काय येणार बस. ओके. चलो इथं स्प्रेड. स्प्रेडचं काय येणार स्प्रेड स्प्रेड स्प्रेडच. आणि इथं सांगा आता V4 सांगा स्प्रेडिंग. आवाज नाही राहू इतका स्प्रेडिंग. हा ह्याचं सांगा आता V5 स्प्रेड्स. उत्तर द्यायचे लाजायचं नाही. चला रीड 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 रीड. आता त्याचा उच्चार वेगळा आहे तुम्हाला नंतर सांगतो. आणि इथं काय येईल रीडिंग. आणि इथं काय येईल रीड्स. ओके. आता इथं हिट 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 हिट. इथं काय येणार आहे हिटिंग डबल टी येणार आहे की नाही. आणि इथं काय येणार हिट्स. ओके. मग पहिला टाईप कळाला का स्ट्रॉंग वर्बचा कोणता सांगा ऑल फॉर्म्स आर सेम. चला आता दुसरा टाईप सांगा काय अजून एवढे पूर्ण करू. चला जाऊ द्या. हा लेटचं सांगा लेट लेट लेट. इथं काय येईल लेटिंग. काय येईल लेटिंग. आणि इथं काय येणार लेट्स. इथं रीड डबल आहे जाऊ द्या. हा सेट सेट सेट. इथं काय येणार आहे सेटिंग. आणि इथं काय येणार सेट्स. बघा सेटिंगच्या स्पेलिंग मध्ये डबल टी असतो, मोबाईल मध्ये चेक करू शकता. बीड. इथं काय येणार बीड म्हणजे बोली. बीड बीड बीड. इथं काय येणार बिडिंग. आणि इथं काय येणार बीड्स. बरोबर. इथं फोरकास्ट. फोरकास्टचं काय येणार फोरकास्ट. इथं पण काय येणार फोरकास्ट. आणि इथं काय येणार आहे फोरकास्टिंग. आणि इथं काय येणार आहे फोरकास्ट. ओके. इथं क्विट. क्विटचं काय येणार क्विट क्विट क्विट. आणि इथं काय येणार आहे क्विटिंग. काय येणार आहे क्विटिंग. आणि इथं काय येणार आहे क्विट्स.
आता इथं पुट ह्याचं काय येणार आहे? पुट पुटिंग, सॉरी पुट पुट पुट. इकडं काय येणार? पुटिंग. आणि इथं काय येणार आहे? पुट्स. ओके, मग पहिला टाईप आपला संपला, कळाला. आता दुसरा टाईप. आता फक्त काय राहिले रे? दोनच टाईप राहिले. चला दुसरा टाईप आहे बघा, काय वाटतंय तुम्हाला सांगा मला. हा, ड्रिंक ड्रँक ड्रंक, सिंग सॅंग संग, गिव गेव गिवन, सिंग सॅंग संग. काय दिसतंय? तिन्ही पण फॉर्म काय येतं? वेगळेच ना. मग आपण दुसरा टाईप काय करणार याचा? ऑल फॉर्म्स आर डिफरंट. काय करणार? ऑल फॉर्म्स आर डिफरंट. ओके, बरोबर आहे का हे? अरे बरोबर आहे का? चलो मग आता याला कम्प्लीट करूत आपण. ड्रिंक ड्रँक ड्रंक हे सांगा पटकन. ड्रिंकिंग, इथं काय येईल? ड्रिंक्स. चला हे सांगा. सिंग सॅंग, सिंगिंग. आणि इथं काय येईल? सिंग्स. चलो इथं गिव्हचं काय येणार आहे? गिव्हिंग. ई कट करावं लागेल आहे का नाही? आणि इथं काय येईल? गिव्हज. त्यानंतर सिंक, सिंक म्हणजे बुडणे. सिंकचं काय येणार? सिंकिंग. आणि इथं काय येणार? सिंक्स. आता गो, गोचं काय येणार इथं? गो वेंट गॉन. हे गोचं तरी आलं पाहिजे बरं का. गो वेंट गॉन. इथं काय येईल सांगा? गोईंग. आणि इथं काय येईल? गोज. संपला विषय. ओके, मग आता दुसरा फॉर्म आणखीन एक्झाम्पल लिहूत. बिगिन ह्याचं काय येणार बरं? बिगॅन. आणि इथं काय येणार? बिगन. काय येणार? बिगन. हे मग इथं काय येणार? बिगिनिंग. काय येणार आहे? बिगिनिंग. आणि इथं काय येणार आहे? बिगिन्स. इथं नो, नोचं काय येतं? न्यू. वित्री काय येतं? नोन. काय येतं? नोन. आणि इथं काय येणार मग? नोईंग. आणि इथं काय येणार? नोज. त्यानंतर इथं स्टील ह्याचं काय येणार आहे? स्टीलिंग, सॉरी स्टील, स्टोल. आणि इथं काय येतं? स्टोलन. आणि इथं मग करत काय येणार? स्टीलिंग. आणि इथं काय येणार आहे? स्टील्स. इथं आता स्विमचं, स्विम, स्वॅम. आणि काय येतं? स्वम. इथं काय येणार आहे? स्विमिंग. आणि इथं काय येणार आहे? स्विम्स. काय येणार आहे? स्विम्स. ओके, आता रन, रनचं माहिती आहे. रन, रॅन. आणि इथं काय येतं? रन. रन रॅन रन. बरोबर. मग आता हे याच्यामध्ये येत नाही ना. तिन्ही फॉर्म कुठं सेम आहेत त्याचे? दोनच होत ना. ड्राईव्ह, ड्रोव. आणि इथं काय येणार आहे? ड्रिवन. काय येणार आहे? ड्रिवन. आणि मग इथं काय येईल? ड्रायव्हिंग. आणि इथं काय येणार आहे? ड्राईव्हज. ओके, मग दोन फॉर्म संपले. आता तिसरा टाईप आपल्याला ओळखायचा आहे. चला बघा बरं आता काय दिसतंय तुम्हाला बघा. हा, दोन सेमच ना. बरोबर आहे नाही? मग आता आपण काय म्हणणार इथं? टू फॉर्म्स आर सेम. काय म्हणणार? टू फॉर्म्स आर सेम. बरोबर आहे का? ठीक आहे, मग आता ठीक आहे, मग आता याला कम्प्लीट करू बघा. बिकम, बिकेम, बिकम. इथं काय येणार रे? बिकमिंग. इथं काय येणार? बिकम्स. आता इथं बेंड, बेंड, बेंड. इथं काय येणार? बेंडिंग. आणि इथं काय येणार? बेंड्स. त्यानंतर ब्लीड. इथं काय येणार? ब्लीडिंग. इथं काय येणार? ब्लीड्स. बरोबर का? चलो आता बर्न, बर्न, बर्न. आणि इथं पण काय येतं? बर्न. मग इथं काय येणार? बर्निंग. आणि इथं काय येणार? बर्न्स. त्यानंतर बाय, बॉट, बाय, बॉट. आणि इथं पण काय येणार? मग बॉटच येणार. आणि इथं काय येणार? बाईंग. आणि इथं काय येणार? बाईज. इथं बिल्ड, ह्याचं काय येतं? बिल्ड, बिल्ट. आणि इथं पण काय येतं? बिल्ट येतं. इथं काय येणार आहे? बिल्डिंग. आणि इथं काय येणार? बिल्ड्स. इथं आता कॅच, कॉट. इथं काय येणार? कॅच, कॉट, कॉट. इथं काय येतं? कॅचिंग. आणि इथं काय येणार आहे? कॅचेस. काय येतं? कॅचेस. ओके, आणि इथं विन, ओन. आणि इथं वोनच. आणि मग इथं काय येणार? विनिंग. आणि इथं काय येणार? विन्स. ठीक आहे, मग आता स्ट्रॉंग वर्बचे तिन्ही टाईप आपले संपले. आता शेवटचा राहिला म्हणजे लेक्चर आपलं समाप्त होईल. शेवटचा तो कोणता आहे? वीक वर्ब.
आणि वीक वर्ब जो आहे ह्याचा मोजून फक्त एकच प्रकार आहे. काय आहे? एकच प्रकार. आणि तो पण तुम्हाला बघितलं की लगेच ओळखन. सांगा हे जाऊ द्या, सांगा हे आता काय दिसतंय बघा बरं. दोन सेम होतं. मग आता दोन सेम तर त्याच्यामध्ये प्रकार आहे. हा राईट. ह्याच्यामध्ये फरक काय आहे की टू फॉर्म्स आर सेम, पण एंड काय नाही होतोय ईडीने. काय नाही होतोय ईडीने. मग आता आपण इथं काय लिहू, मग आता ह्याला कंप्लीट करू. प्ले, प्लेड, प्लेड. इथं काय येणार प्लेइंग. काय येणार प्लेइंग. आणि इथं काय येणार मग प्लेज. इथं टॉक, ह्याचं काय येणार टॉकिंग. आणि इथं काय येणार टॉक्स. इथं क्लीनचं काय येणार क्लिनिंग. आणि इथं काय येणार क्लीन्स. इथं आता वॉक, वॉक्ड आणि वॉक्ड. वॉक असं टी म्हणा वॉक्ड. आणि इथं पण काय येणार वॉकिंग. आणि इथं काय येणार वॉक्स. त्यानंतरून पेंट, पेंटेड. आणि इथं पण काय येणार पेंटेड. आणि इथं पण काय येणार मग पेंटिंग. आणि शेवटी काय येणार पेंट्स. ठीक आहे. मग आता हे जे येतं हे आपले काय येतं सगळे प्रकार येतं. मग आता हे कळालं का तुम्हाला? अरे समजलं, समजलंय. मग आता बघा आपल्याला पहिल्यांदा जे आपण वर्ब सेपरेट केले होते ह्या वर्ब कडे जायचंय आपल्याला, आहे का नाही. पहिला चार्ट आपला 7 मार्क 0.75 पडलेच ना तुम्हाला. ठीक आहे. मग आता वर्ब जे वर्ब म्हणजे काय लक्षात ठेवायचं. आता पहिल्या चार्ट कडे येऊ आधी, मग त्याकडे जाऊ. ओके. आता बघा काय लक्षात ठेवायचं आपलं वर्ब आहे. वर्ब म्हणजेच काय असतं हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस वर्ब सेपरेट करायला लावणार त्यावेळेस फक्त मेन वर्ब सेपरेट करायचं नाही, त्याच्याबरोबर आलेलं हेल्पिंग वर्ब पण काय करायचं सेपरेट करायचं. तुम्ही काय केलं होतं याच्यामध्ये बघा फक्त मेन वर्ब सेपरेट केलं होतं सीइंग. हे एम ला सोडून दिलं ना तुम्ही, आहे का नाही. मग तुमचं पूर्ण वर्ब कोणतं आहे एम सीइंग. इथं पण कोणतं आहे वर सिटिंग. इथं काय आहे हॅव बीन वेटिंग. इथं काय आहे विल बी रायटिंग. इथं काय आहे विल गेट. ठीक आहे. त्यानंतर इथं हे पास्ट आणि लॉन्चेस तुमचं बरोबर होतं. कळालं. मग आता 7 पैकी 7 मार्क आता येतील ना तुम्हाला. अरे येतील ना. ठीक आहे. कळालं मग तुम्हाला हे. चला आता आवरून बसा मस्त पैकी. तर आपण याच्यावरचे काय करू सेंटेन्स जे येतं क्वेश्चन येतं ते सोडू. आता पहिला क्वेश्चन बघा आयडेंटिफाय द ऑक्सिलरी वर्ब. आता ऑक्सिलरी म्हणजेच आपलं काय हेल्पिंग वर्ब आहे बरं का, हे विसरायचं नाही. बऱ्याचशा जणांना माहिती नसतं ऑक्सिलरी म्हणजेच हेल्पिंग वर्ब आहे का नाही. इथं लेक्सिकल, लेक्सिकल म्हणजेच आपलं काय मेन वर्ब इन द गिवन सेंटेन्स. बरं आता पहिलं सेंटेन्स आहे बघा बी. आता बी असं बोललं की मला लगेच आठवतं अरे टू बी हा आपला टू बी म्हणजे ऑक्सिलरी. पण हिथंच आपण काय करतो मिस्टेक करतो. आयोगाने हा जो क्वेश्चन आहे ना तो फिरून विचारलेला आहे. कसा विचारलाय बघा. आपले जे टू बीत का नाही टू बी बघा टू बी आपले कोणते एम इज आर वॉज वर बी बिंग आणि बिन. हे जर काही एकटे आले ना सेंटेन्समध्ये तर ते मेन वर्बचं काम म्हणजे लेक्सिकल वर्बचं काम करतात. आणि ते जुडीने आले आपले टू बी तर ते हेल्पिंग वर्बचं काम करतात. काय म्हणलोय मी बघा आपला टू बी आहे तो एकटा आला. आय एम अ डॉक्टर. इथं एम हा एकटा आलाय म्हणून तो मेन वर्ब आहे. कळते. आता त्यासाठी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत बेसिक नंबर 5 मध्ये बरं का. पण लक्षात ठेवा आपला जो टू बी आहे मग एम इज आर वॉज वर बी बिंग आणि बिन हे एकटे जर का आले तर समजून घ्यायचं ते मेन वर्ब. आणि जुडीने आले तर समजून घ्यायचं ते काय येतं हेल्पिंग वर्ब. आता बी आपला इथं एकटा आलाय का नाही. मग एकटा आलाय तर हा आपला बी असणार आहे लेक्सिकल. काय असणार आहे लेक्सिकल वर्ब. मग आता पहिलंच ऑप्शन काय आपलं लेक्सिकल आहे. मग इथं बघा बी लेक्सिकल आहे. इथं बी ऑक्झिलरी म्हणजे हे 2 नंबरचा ऑप्शन तर आधी गेला पहिली फुरसतमध्ये. हे बाकीचे अजून ऑप्शन जिंदात. ठीक आहे. बाकीचं काही वर्ब याच्यामध्ये नाही आहे. दुसरं म्हणजे बघा आय हॅव हॅड माय ब्रेकफास्ट. इथं बघा हॅव हॅड. इथं हॅव हॅड आहे. मग इथं बघा इथं हा हॅड आपला काय व्हित्रीचं काम करतो. आणि इथं हॅव आहे हा आपला काय एचवाला आहे. काय एचवाला. म्हणून हा जो हॅव आहे काय हॅव आहे आपला तो हॅव आपला काय हेल्पिंग वर्ब आहे. आणि हॅड आपला काय रे मेन वर्ब आहे. काय मेन वर्ब आहे. म्हणून इथं आपला जो हॅव आहे हा हॅव
आपला असणार आहे हेल्पिंग वर्ब, म्हणून हॅव आपला असणार आहे हेल्पिंग, म्हणजेच काय आहे रे ऑक्झिलरी, काय आहे ऑक्झिलरी, आणि हा काय आहे लेक्सिकल. मग आता हॅव आपला ऑक्झिलरी, इथं पण ऑक्झिलरी आहे, हॅव लेक्सिकल दिलाय गेला ऑप्शन, इथं हॅव लेक्सिकल दिलाय गेला ऑप्शन. ठीक आहे, आता फक्त राहिले तर हे तर ऑलरेडी ऑप्शन गेला आहे, उत्तर निघले 1 नंबर बरोबर. मग इथं आपला हॅव काय आहे ऑक्झिलरी आहे, दुसरा आपला हॅड काय आहे लेक्सिकल आहे, तिसऱ्यामध्ये बघा डू कम. आता डू आपला काय आहे रे हेल्पिंग वर्ब आहे, ऑक्झिलरी वर्ब आहे, आणि कम आपला काय आहे लेक्सिकल वर्ब आहे, म्हणून डू ऑक्झिलरी येणार आहे. बघा इथं डू ऑक्झिलरी दिलेला आहे आणि कम आपला लेक्सिकल दिलेला आहे. त्यानंतरून आर यू, इथं बघा आर आपला काय आहे रे आर आपला काय आहे टू बी आहे, आणि इथं बघा व्ही फोरच्या जोडीने आलाय, जोडीने आलाय म्हणजे हा मेन वर्ब आहे, म्हणजेच हा आपला लेक्सिकल आहे, पण आर आपला काय आहे ऑक्झिलरी वर्ब, म्हणून आर आपला काय येणार आहे लेक्सिकल. इथं पहिलं ऑप्शन करे, इथं बघा आर आपला कसा आहे ऑक्झिलरी बरोबर आहे, इथं हे सगळं बरोबर आलेलं आहे, आपण चेक केलं आहे. आणि डुईंग आपला काय आहे लेक्सिकल, म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं आपलं इथं काय उत्तर आहे. ठीक आहे, आता दुसरं दे हॅव कम्प्लिटेड दिअर प्रोजेक्ट, ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे वर्ब सेपरेट करा, कोणतं आहे हॅव कम्प्लिटेड, हॅव काय आहे कम्प्लिटेड, इथं बघा हा कम्प्लिटेड V3 आहे, काय V3 आहे, कारण एच वाल्या शेजारी जो असतो तो कोण असतो आपला V3 असतो, यदि वर्क कब तुटेगी आहे का नाही, म्हणून हा जो कम्प्लिटेड आहे हा V3 आहे, हा काय आहे आपला मेन वर्ब, म्हणजेच आपला काय आहे रे लेक्सिकल वर्ब आहे, आणि हॅव आपला काय आहे ऑक्झिलरी वर्ब, म्हणून आपला ऑक्झिलरी वर्ब हॅव आहे, इथं बरोबर केलं आहे बरं का, आणि लेक्सिकल आपला काय कम्प्लिटेड, पहिलंच ऑप्शन उत्तर आहे. दुसऱ्यात काय चुकीचं आहे ऑक्झिलरी कम्प्लिटेड नाही रे, लेक्सिकल हॅव आहे का नाही, त्यामुळे दुसरा गेला, बोथ आर लेक्सिकल नाही, नो ऑक्झिलरी वर्ब चुकीचं आहे, म्हणून 1 नंबरच आपलं उत्तर आहे. आता आयडेंटिफाय द ऑक्झिलरी वर्ब अँड लेक्सिकल वर्ब, सेम आहे क्वेश्चन बघा. डू यू लाईक कॉफी, आता डू आणि लाईक हे आलेले आहे, म्हणून हे आपलं काय आहे V1 आहे, कारण डूच्या पुढे नेहमी आणि नेहमी V1 येतं, हे लेक्सिकल वर्ब आहे, आणि डू आपलं काय आहे ऑक्झिलरी वर्ब. त्यानंतर ही वॉज वॉचिंग ए मूव्ही, इथं वॉचिंग बघा हा V4, हे काय आहे आपलं लेक्सिकल वर्ब आहे, आणि वॉज आपलं काय आहे ऑक्झिलरी वर्ब, काय आहे ऑक्झिलरी वर्ब, आणि म्हणून इथं काय येणार आहे बघा आता ऑक्झिलरी वर्ब आपलं काय आहे डू, त्यानंतर डू आणि वॉज, हां बरोबर आहे डू आणि वॉज आहे, हा लेक्सिकल आपलं कोणतं आहे लाईक आणि वॉचिंग, हा ठीक आहे बरोबर आहे, म्हणजे पहिला ऑप्शनच बरोबर आहे. दुसरा बघूत, ऑक्झिलरी आपला लाईक संबंधच नाही रे, हे उलटं दिले द्यायचं म्हणून दिले त्यांनी फक्त. ऑक्झिलरी वर्ब यू सब्जेक्ट आहे, याचा काही संबंध आहे का रे, ऑप्शन एकदम बोगस दिले, तर ओनली लेक्सिकल आर नाही, ह्याचा काही संबंधच नाही, म्हणून ह्याचं उत्तर पण काय 1 नंबरच आहे. आता चौथं बघा आयडेंटिफाय द ऑक्झिलरी वर्ब अँड लेक्सिकल वर्ब इन, आता वी मस्ट लिव्ह, आता इथं बघा हा मस्ट लिव्ह आहे का नाही, लिव्ह आपला काय आहे लेक्सिकल वर्ब, आणि मस्ट आपला मॉडल ऑक्झिलरी आहे, पण मॉडल ऑक्झिलरी हा कुणाचा टाईप आहे माहिती आहे ना, ऑक्झिलरी वर्ब आहे, कारण ऑक्झिलरी वर्बच्या 3 टाईप पडतात. पहिला आपला प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी आणि मार्जिनल ऑक्झिलरी. ठीक आहे, म्हणून हे मॉडल ऑक्झिलरी पण कशामध्ये येणार ऑक्झिलरी वर्बमध्ये येणार. द केक हॅज बीन बेक्ड परफेक्टली, हे बेक्ड आपलं काय आहे लेक्सिकल वर्ब आहे, आणि हॅव बीन हे आपला काय आहे ऑक्झिलरी वर्ब आहे, काय आहे ऑक्झिलरी वर्ब. फक्त हॅजच नाही बरं का, हॅज बीन हे दोन्ही पण आपले काय येतं ऑक्झिलरी वर्ब होतं. ठीक आहे, मग आता इथं ऑक्झिलरी कोण येणार मस्ट आणि हॅज बीन, मस्ट हॅज, मस्ट आणि बीन, मस्ट हॅज आणि बीन, म्हणून उत्तर किती येणार आहे 4 नंबर, काय येणार आहे 4 नंबर, कारण मस्ट आणि हॅज दिले, पण बीनला सोडून जमन का आपल्याला नाही जमणार. हे तर लिव्ह जो आहे तो लिव्ह मेन वर्ब आहे, त्यामुळे त्याचा काही संबंधच नाही आहे. इथं मस्ट दिलेलं आहे पण बिन दिले, मग हॅजला कुठं सोडून देता. ठीक आहे, कळालं. हे बिन जर का आलं तर दोन्ही पण आपले हेल्पिंग वर्ब ऑक्झिलरी वर्बच धरायचे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे 4 नंबर, हे याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर हे आपलं परत एकदा आपल्या बेसिक नंबर 1 सारखंच खूप सारं मोठं असं लेक्चर होतं बेसिक नंबर 2, आणि बेसिक नंबर 2चं लेक्चर आपलं होतं वर्बचं. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण रिवाईज करू थोडंसं. जागेत सगळेजण नक्की. आता मोजून 3 मिनिटं, 3 मिनिटांनी लगेच तुम्ही मस्तपैकी मेसवर तुमचं जेवण करायला जा, गरम गरम चपात्या. आणि मला माहिती आहे जास्त उशीर झाला तर तुम्हाला फक्त रसा भेटतो, त्यामुळे जास्त चालणार नाही. बघा आता आपलं बेसिक नंबर 2 होतं, सेम प्रोसेस असते आपली. आलं की ते गुगल क्रोमवर जायचं, PDF हे करायचे, बरोबर आहे ना. तोपर्यंत तुम्ही इकडले मेसेज बघतात माझ्या, आहे का नाही.
काही जण बघत नेमकं मेसेज कोणाच येतोय सरांना, आहे का नाही. तर त्यानंतर मग आपण इन्सर्ट वगैरे केलं की लगेच आज आपण बेसिक 1 ची रिव्हिजन घेतली होती, आहे का नाही. अरे घेतली होती ना. आणि मग आपण सांगितलं होतं बेसिक 2, त्याचं नाव बघितलं होतं आपण वर्ब. त्या पहिल्या स्लाइड वरती ते इकडं वेगळं दिसत होतं, आहे का नाही. ते राज्यसेवा मुख्य वगैरे म्हणजे मी मेन्स दिलेल्या परीक्षा त्या. त्यानंतर आपण वर्ब आहे. आणि तुम्हाला मग मी काय केलं होतं की ते 7 सेंटेन्स दिले होते आणि किती मार्क पडते विचारलं होतं. मेजरचा अंदाज बरोबर होता, मेजर म्हणले 2च मार्क पडणार. पण बाकीचे म्हणले 7 पडते आणि काही जण म्हणायचे 6. पेंटेडला पण तुम्ही वर्ब म्हणले होते, आहे का नाही. त्या सेंटेन्स मध्ये ते वर्ब नव्हतं, पेंटेड वर्ब असतं. मग आता 7 मार्कापैकी तुम्हाला पडले होते 2च बरोबर आले होते, 5 चुकले होते. मायनस सिस्टीमने 0.75. मग मी म्हणलं होतं हे व्हिडिओ घरच्यांनी बघितले लगेच घरी बोलवते ना तुम्हाला, आहे का नाही. असं म्हणलं होतं, आठवतंय का तुम्हाला ते. आता त्यानंतर मग आपण चुकलं कसं काय तर वर्ब. मग आपण वर्बचा असा चार्ट बनवला होता, वर्बचे 2 टाईप. मी पहिल्यांदा लिहिले होते ऑक्झिलरी, हे तुम्ही नाव ऐकलेलं नव्हतं. इकडं लेक्सिकल लिहिलं होतं. तुम्ही म्हणले आले चुकून क्लासला आलो, इंग्लिशच्या मोकार वैताग झाला. परत ऑक्झिलरीचं सेपरेट हे सपोर्टिंग ते पण ओळखीच नव्हतं. मग हेल्पिंग लिहिलं होतं. इकडं लेक्सिकल प्रिन्सिपल आणि खालच्या साईडला लिहिलं होतं मेन वर्ब, आहे का नाही, आठवते. आणि मग ते जे परत मी असे 3 कप्पे केले होते ऑक्झिलरी वर्बचे, असे 3. प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी आणि मार्जिनल ऑक्झिलरी, राईट. आणि लेक्सिकलचे 2 टाईप केले होते, स्ट्रॉंग वर्ब आणि वीक वर्ब. स्ट्रॉंगलाच आपण म्हणायचं इररेग्युलर आणि वीकला आपण काय म्हणायचं रेग्युलर, ठीक आहे. आता बघा प्रायमरी ऑक्झिलरीची तिथं व्हाईट पेननी लिहिलं असेल कदाचित, टू बी, टू डू आणि टू हॅव लिहिलं होतं. आणि मॉडल ऑक्झिलरीचं मी प्रेझेंट आणि पास्ट केलं होतं. मग बघा शाल, शुड, कॅन, कुड, मे, माईट, विल, वुड हे लिहिलं होतं, आहे का नाही. आणि नीड टू आणि डिअर टू त्यांच्या पुढे लिहिलं होतं की यांना पास्ट फॉर्म नाही, ते पुढे आपल्याला शिकायचंय. आणि शेवटी विसरून राहिलं होतं ऑट टू, ते नंतरून लिहिलं होतं बघा. एकदा झूम आउट केलं होतं मी आणि त्याच्यानंतरून ऑट टू लिहिलं होतं, आठवतंय. आणि मार्जिनल मध्ये यूज टू, नीड टू आणि डिअर टू म्हणलं होतं की नंतर बघूत आपण. आणि स्ट्रॉंग वर्बचे मी फक्त केले होते 3 टाईप होते, असे 3 आकडे टाकले होते आणि डॅश केलं होतं. वीक वर्बचा एकच टाईप आहे असं सांगितलं होतं, आहे का नाही. अरे आठवतंय. आणि त्यानंतर मग टू बी सेम. टू बी आपले तुम्हाला माहिती होतं की डीएमओचे लेक्चर मी सांगितलं होतं कोणते तर ॲम, इज, आर, वॉज, वर, बी, बिईंग आणि बिन. तुम्हाला उलटे म्हणायला लावले होते, आहे का नाही. बिन, बिईंग, बी, त्यानंतर वर, वॉज, आर, इज आणि एम. आणि स्पीड मध्ये थोडंसं विचारलं होतं, आहे का नाही, जास्त मध्ये नव्हतं विचारलं. टू डू आहे, टू डू मध्ये कोणतं आहे डू, डज आणि डीड. आणि टू बीच सांगितलं होतं ते काय पोझिशन सांगतं. शी इज अ डॉक्टर, ते पोझिशन सांगितलं ना. छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट वॉरियर, ग्रेट किंग, आहे का नाही, त्यांचं सांगितलं होतं मी, राईट. त्यानंतर टू डू म्हणजे काय करतो की आय डू माय होमवर्क, म्हणजे मी माझा होमवर्क करतोय ते सांगतं. त्यानंतर टू डू कोणत्या डू, डज आणि डीड. प्रेझेंट मध्ये डू, डज आणि पास्ट मध्ये डीड केलं ना आपण, राईट. त्यानंतर टू हॅव, त्याला एच वाले मी म्हणलं होतं बघा, मी नाव दिलेले पुस्तकात शोधू नका म्हणलं होतं ना. मग एच वाले कोणते हॅव, हॅज आणि हॅड, ते जे असे 2 कप्पे केले, प्रेझेंट आणि पास्ट, हॅव, हॅज आणि हॅड, बरोबर. आता त्याचं एच वाल्याचं बघा, मग मेन वर्ब आलं होतं. पण परत म्हणलं होतं की नाही नाही थांबा, एच वाल्याचे एक राहिले ते सांगतो. एच वाल्या काय सांगते, ऍक्शन कम्प्लीट झालेले. ते पेन माझ्या खिशात टाकला होता, मी म्हणलो होतो आय हॅव केप दिस पेन मी इन माय पॉकेट, म्हणलं होतं ना. तुमची एखादी ऍक्शन कम्प्लीट झाली, लेक्चर संपलं की काय आय हॅव कम्प्लिटेड टुडेज लेक्चर म्हणलं होतं, आहे का नाही. असं म्हणजे तुम्हाला एखादी ऍक्शन प्रेझेंट मधली कम्प्लीट झाली की हॅव किंवा हॅज वापरायचं. आणि पास्ट मध्ये ऍक्शन म्हणजे क्रिया पूर्ण झाली की काय वापरायचं, हॅड, आहे का नाही. आता माझं लेक्चर संपलं की 10 मिनिटांनी काय म्हणणार मी, आय हॅड कम्प्लिटेड माय लेक्चर. 10 मिनिटांनी पास्ट होईल ना ते, बरोबर. मग आता त्यानंतर मग आपण मेनवर ते जे 5 फॉर्म केले होते V1, V2, V3, V4 आणि V5. ते V1, V2 आणि V3 कसं बनवायचं ते जे मी सांगितलं होतं इंग्रजांचं, ते पुटला पुट का म्हणतात कट, राईट, आठवते का. मग V4 याला नाव दिलं होतं ING वाले. मग V1 ला घ्यायचं आणि त्याला ING जोडायचं, आहे का नाही. मग प्लेचं प्लेइंग झालं होतं, सिंगचं सिंगिंग झालं होतं, कॅचचं कॅचिंग झालं होतं, झालं ना, पुटचं पुटिंग झालं होतं. आणि मग V5चं 5 पांडव एस, एस, एच, सी, एच, ओ आणि एक्स असला की काय जोडायचं, ES, नाहीतर एस जोडायचा, राईट. असं लिहिलं होतं ना मी, असा तिरका बाण करून, राईट. त्यानंतर मग आपण V4 बनवायचे हे केले होते, 3 एक्झाम्पल घेतले होते. त्याच्यानंतरून ई ज्याच्या लास्टला आहे तो ई काय करायचा मी सांगितलं होतं, कट करून टाकायचा गरिबांच्या भाषेत, आहे की नाही. मग गिव्हचं गिव्हिंग झालं होतं, टेकचं टेकिंग, बरोबर. आणि एक वॉवेल आलं आणि एक कॉन्सोनंट आलं तर मग
डबल घ्यायचं ते लेटर, बरोबर. त्याला पण अपवाद आहे, ते काही सांगायची काही गरज नाही, पण तरी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगतो तुम्हाला. ठीक आहे. मग ते रनचं रनिंग व्हायचं, स्विमचं स्विमिंग व्हायचं, डबल एम बनवलं होतं ना. मग तो आपण चार्ट काय केला होता, कम्प्लीट केला होता, आहे का नाही? अरे केलता ना. आणि प्रत्येकाच ठिकाणी बघा असा बाण करून मी लिहिलं होतं. इथं एक वॉवेल आलं, एक कॉन्सोनंट आलं. वॉवेल म्हणजे इथं लिहिलं होतं 5. तुम्ही मी सांगितलं होतं EBCD म्हणतात, आठवते का? अरे आठवते ना. आणि ते कॉन्सोनंट म्हणजे बाकीचे इथं लिहिले होते आपण, आहे का नाही? सगळे लिहिले होते ना. मग ते असं प्रत्येक ठिकाणी असा बाण केला होता मी. हा वॉवेल आहे, हा कॉन्सोनंट आहे, हा वॉवेल कॉन्सोनंट, मग डबल. आठवते? आणि त्यानंतर मग आपण चार्ट कम्प्लीट केले होते, बरेचसे वर्ब लिहिले होते आपण. मग आपण स्ट्रॉंग वर्ब, त्याचे 3 टाईप. पहिला बघितला कॅमेऱ्याचं, तुम्हाला सांगितलं होतं त्याच ठोकळ्याचं, आठवतंय का? आणि ते एक जोक सांगितलं होता बैलिंग डकलिंगचा, आठवते ना. मग घरी तुम्हाला माहिती आहे उपयोग काय आहे तात्याच ठोकळ्याचा, उशाला घेऊन झोपणे, आहे का नाही? पण ते अभ्यास करा तुम्ही, काही चिठ्ठी नाही तर ते लगेच डोक्यात शिरायला. मग आता त्यानंतर चिठ्ठी म्हणजे ते रोबोट पिक्चर मधलं बरं का. त्यानंतर मग आपण काय केलं होतं, स्ट्रॉंग वर्कचे पहिला प्रकार, तुम्ही कॅमेरे व्यवस्थित होते, तुम्ही म्हणले सगळे सेम होतं, मग ऑल फॉर्म्स आर सेम. दुसऱ्यामध्ये तिन्ही वेगळे होते, मग काय म्हणणार, ऑल फॉर्म्स आर डिफरंट. आणि तिसऱ्यामध्ये 2 सेम होते, मग 2 फॉर्म्स आर सेम. आणि राहिला आता विषय शेवटचा, तो म्हणजे आपला रेग्युलर वर्ब किंवा त्याला म्हणायचं वीक वर्ब. काय म्हणायचं, वीक वर्ब. आणि त्याच्यामध्ये काय होतं, 2 सेम, पण त्यांच्या एंडिंगला काय होतं, ईडी. मग जेवढे आपले ईडी वाले येतं ते सगळे कसे आहेत रे, वीक वर्ब. त्यांनाच नाव काय आहे, रेग्युलर. आता बऱ्याचशा जणांचं कन्फ्युजन होतं की बघा, स्ट्रॉंग वर्बला नाव काय आहे, इररेग्युलर, आणि वीक वर्बला नाव काय आहे, रेग्युलर. आता लक्षात ठेवायची आयडिया सांगतो गरिबांची. सध्या तुम्हाला माहिती आहे ईडीचं लय वातावरण चाललं होतं, आता सध्या गार आहे, पण बघा कुणी लय चळवळ करायला लागले की लगेच ईडी लागला त्याला. ईडी डिपार्टमेंट मागं लागले की लगेच तो गपगार व्हायचा ना, किंवा लगेच ह्या पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारायचा. म्हणजे ईडी जर का मागं लागला की माणूस शांत होतो, म्हणजे वीक होतोय ना. हा, मग वीक वर्बला नाव काय आहे, रेग्युलर. रेग्युलर ईडी जर का मागा लागला तर वीक होतोय ना, म्हणून रेग्युलरला काय म्हणायचं, वीक वर्ब. कळालं? मग आता हे आपलं होतं बेसिक नंबर 2.